हो. हो सर, करा. चालेल, सुरुवात करूया आपण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, भूगोल विभाग आणि पर्यावरण शास्त्र या विषयाच्या अनुषंगाने आयोजित आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष व्याख्यानासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर राकेश पाटील सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, त्यानंतर उपप्राचार्य शिवाजीराव गायकवाड सर, पर्यवेक्षक अरुण वनारसे सर, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक वैभव सोनवणे सर, नॅक कोऑर्डिनेटर आदरणीय मनीषा गायकवाड मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांची मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करत असतो, पण 5 जून हा साधारण सुटीचा कालावधी असतो. पण यावर्षी कोरोनामुळे शैक्षणिक सत्र लांबलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे आपल्याला यावर्षी हा पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करता येण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्या अनुषंगाने चांगले वक्ते आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. मी पुनश्च एकदा सरांचं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर गौतम कोलते सर यांनी करावं अशी मी सरांना विनंती करतो.
धन्यवाद सर. अतिशय कमी शब्दामध्ये सरांनी पर्यावरण दिनाचं औचित्य आणि त्याचा इतिहास जो आहे तो आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतर आजचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर राकेश पाटील सर यांचा परिचय आपल्या महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय DK कन्नोर सर यांनी करून द्यावा अशी मी सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आवाज येतो सर? हो सर, येतोय. बोला. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आयोजित 5 जून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त आजच्या वेबिनारचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आणि पर्यावरण जागृती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी उपस्थित प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर राकेश पाटील सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे. डॉक्टर राकेश पाटील यांचे संपूर्ण नाव डॉक्टर राकेश वसंतराव पाटील आहे. ते सध्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी येथे भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd, MPhil, PhD, NET या विविध पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर सॉफ्टवेअर हा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांचं 15 वर्ष UG आणि 12 वर्ष PG या वर्गांना शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन पेपर प्रसिद्ध केलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये 17 संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तसेच एवढ्यावर न थांबता SY BSc जॉग्राफीसाठी टेक्स्टबुक सुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे. तसेच 6 इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि 14 नॅशनल कॉन्फरन्स तसेच 21 स्टेट लेवल कॉन्फरन्स मध्ये पेपर प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर पाटील सर कॉलेजच्या विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये मागे नाहीत, ते पुढेच आहेत. ते महाविद्यालयाच्या समर्थ भारत अभियान या युनिटचे कोऑर्डिनेटर आहेत. त्याचबरोबर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचे देखील कोऑर्डिनेटर आहेत. त्याचबरोबर NAC आणि IQSC कोऑर्डिनेटर देखील पंचवटी महाविद्यालयामध्ये आहेत. त्याचबरोबर स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून देखील ते आपलं काम यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही हे व्यक्तिमत्व कमी नाही. त्यामध्ये विविध संस्थांमध्ये ते सदस्य आहेत. त्यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर नवरंग सार्वजनिक वाचनालय हिरावाडी नाशिक यांचेही ते सदस्य आहेत. महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद पुणे यांचेही ते सदस्य आहेत. डेक्कन जॉग्राफिकल सोसायटी पुणे, त्याचबरोबर आता महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या BOS मेंबर ते आहेत जॉग्राफीचे. त्याचबरोबर मेंबर फॅकल्टी ऑफ सायन्स अँड व्होकेशनल महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या मेंबरशिप मध्ये ते काम करीत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी विविध विषयांवर व्याख्यानं देखील दिलेले आहेत. अनेक डिपार्टमेंट त्यांनी सांभाळलेले आहेत. त्यामध्ये NSS असेल, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट असेल, हे डिपार्टमेंट सांभाळत असतानाच त्यांनी जॉग्राफी डे, पॉप्युलेशन डे, टुरिझम डे, ओझोन डे, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट मध्ये गोल सेटिंग असेल, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल, सॉर्ट अनालिसिस असेल, अशा विविध विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. ही त्यांची सर्वसाधारण औपचारिक ओळख मी करून दिली. त्यानंतर अनौपचारिक ओळख जर आपण म्हटली तर त्यांच्याबरोबर जवळजवळ 7 ते 8 वर्षाचा माझा महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयामध्ये बरोबर राहण्याचा योग आलेला आहे. त्यामध्ये सर्वात वादविवाद स्पर्धा असेल, त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, इंटरनॅशनल कॉन्फरन्स MSc कॉलेजमध्ये असेल, तर त्यामध्ये त्या कॉन्फरन्समध्ये जर सूत्रसंचालन करायचं असेल तर कोणाला बोलवायचं, आमंत्रित करायचं, त्यासाठी प्राचार्यांच्या तोंडावरती शब्द राहायचा आणि राकेशला बोलवा, राकेश निश्चितच हे यशस्वी कार्यक्रम पूर्ण पाडेल. आणि त्यावेळेस सूत्रसंचालन कमिटीमध्ये नेहमीच
राकेश पाटील सर राहायचे. यानंतर त्यांच्या मनोगतातनं सर्व परिचय आपल्याला कळेलच. मी त्यांचा परिचय इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सरांचा परिचय करून दिलेला आहे. मलाही सरांचा सहवास MSG कॉलेजमध्ये लाभलेला आहे. अतिशय कार्यमग्न असणारे, सतत कार्यशील असणारे प्राध्यापक म्हणून सर परिचित आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांवरती सर कार्यरत आहेत. सरांच्या परिचयातून ते आपल्याला माहीतच झाले. पण त्यासोबतच भूगोल विषयाचे एक चांगले तज्ज्ञ अभ्यासक म्हणून सरांचं नाव भूगोल आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये घेतलं जातं. मी आपला अधिक वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला उद्बोधित करावं. धन्यवाद सर. आवाज येतोय सर माझा? हो सर, येतोय. सर्वांना आधी माझा प्रेमपूर्वक नमस्कार. सर्वात आधी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे तसेच संवर्धक लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळेच ह्या पवित्र वास्तू त्या ठिकाणी उभ्या राहू शकल्या आणि आज हा जो काही कार्यक्रम आपण साजरा करू शकतो हा त्यांच्यामुळेच साजरा होऊ शकतो. त्यामुळे आधी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य जे नेहमीच विविध उपक्रमामध्ये अग्रेसर असतात आणि नेहमीच ते इतरांना प्रेरणा देत असतात की नवनवीन असे उपक्रम साजरे व्हावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि इतरही सामाजिक घटकांना त्याचा फायदा होऊ शकेल असे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, त्याचबरोबर उपप्राचार्य सन्माननीय SD गायकवाड सर, शैक्षणिक पर्यवेक्षक आमचे मित्र प्राध्यापक अरुणजी बनारसे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक वैभव सोनवणे सर, नॅकच्या समन्वयक सन्माननीय डॉक्टर गायकवाड मॅडम, तसेच बागुल सर, आमचे मोठे बंधू प्राध्यापक KK बच्छाव सर, आमचे दुसरे वडील बंधू मोठे बंधू प्राध्यापक DK कन्नौर सर, आमचे मित्र प्राध्यापक धनराज धनगर सर, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक भूगोलाचे एक चांगले प्राध्यापक की जे नेहमीच भूगोलाबद्दलची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये करून देत असतात असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर कोलते सर, सर्व विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सर्वांना 5 जून पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आधी देतो. आणि त्याचबरोबर संयोजकांचे, महाविद्यालयाचे मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. खरं तर येवला आणि माझं हे फार जुनं नातं आहे. कारण माझे वडील हे जनता महाविद्यालय येवला येथे जवळपास 12 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानिमित्ताने येवला शहरात हे वास्तव्य काही काळ माझं हे झालेलं होतं. येवला शहर तसं फार चांगलं शहर म्हणून ओळखलं जातं. येवल्याला एक चांगली सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सण येवल्यामध्ये अतिशय उत्साहाने साजरे होतात. ते मला प्रकर्षाने माहिती आहे. म्हणजे मी स्वतःच त्याचा अनुभव हा चांगल्या रीतीने घेतलाय. येवल्याचा पतंगोत्सव जर असेल तर तो देखील अगदी छान पद्धतीने साजरा होतो. असा कुठला जाती धर्म नाही की त्याचे सण उत्सव येवल्यात साजरे होत नसतील. येवल्यामध्ये प्रत्येक उत्सव हा चांगल्या रीतीने साजरा होतो. ज्या ज्या वेळेला येवल्याच्या आठवणी येतात त्यावेळेला आमचं लहानपण त्यावेळेला आम्हाला जाणून येतं. अजूनही मनात येवल्यातल्या आठवणी या घर करून आहेत. आणि येवल्यातल्या लोकांचा स्वभाव देखील अतिशय गोड आहे. सगळ्या बाबतीत येवल्यातले लोक हे एकमेकाला सामोपचाराने, सहकार्याने वागत असतात. म्हणजे येवल्यातल्या जे ठिकाण आहेत ते सुद्धा फार छान आहेत आणि त्यांची नावं देखील अतिशय वेगळी अशा प्रकारची नावं आहेत. जसं की काळा मारुती रोड असं वेगळंच असं एक नाव त्याला आहे आणि ते कायम लक्षात राहणारी अशी काही नावं ही येवल्यातल्या शहरातली आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊया. प्रास्ताविकामध्ये कोलते सरांनी पर्यावरण दिनाबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून का साजरा करायचा या संदर्भातली बरीचशी माहिती कोलते सरांनी दिली. आणि त्यांच्या प्रास्ताविकामध्ये हे देखील त्यांनी सांगितलं की इको रिस्टोरेशन म्हणजेच ज्या परिसंस्था आहेत त्या परिसंस्था पुनर्स्थापित करण्याचा एक उद्देश आता या दशकामध्ये युनायटेड नेशन्सने ठेवलेला आहे. आता युनायटेड नेशन्सच्या एकूण जर आपण हे बघितलं की
एकूण कार्यक्रम जर आपण बघितले, विविध प्रकारचे कार्य जर आपण युनायटेड नेशन्सचं बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की युनायटेड नेशन्स हे या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक कार्यरत आहे की पर्यावरणाचा समतोल राखला जावा, पर्यावरणामध्ये योग्य बदल व्हावे, जेणेकरून शाश्वत पर्यावरण राहावं, पर्यावरणाचे पुढे जाऊन सुद्धा म्हणजे पर्यावरण प्रत्येकासाठी चांगल्या रीतीने योग्य पद्धतीने उपलब्ध राहावं, पर्यावरणामधल्या ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहेत त्या देखील पुढच्या पिढीसाठी सुद्धा उपलब्ध राहाव्यात, यासाठी म्हणून युनायटेड नेशन्स हे कार्यरत असतं. एक जागतिक पातळीवरती युनायटेड नेशन्सचं काम जरी चालत असलं तरी आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत, आपल्या देखील काही गोष्टी आहेत की ज्या आपण करायच्या असतात. मी कृपया विनंती करेल की मला देखील प्रेझेंटेशन द्यायचं, तर कृपया जर कोणी स्क्रीन शेअर करत असेल तर कृपया बंद करावं स्क्रीन शेअरिंग. मी माझं स्क्रीन आता शेअर करतो आहे. तर माझं एक छोटस प्रेझेंटेशन मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. मला विनंती सर्वांना की कृपया तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू नये. जरी प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये असलं तरी देखील मी प्रेझेंट करताना ते मराठीत करण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत असावं. बघा, जेव्हा आपण पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट हा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो तर त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात येतात, परंतु एन्व्हायरॉन हा जो ग्रीक वर्ड आहे तर त्याचा अर्थ होतो आपलं सराउंडिंग, म्हणजे आपल्या आजूबाजूची स्थिती. मग आपल्या आजूबाजूच्या स्थितीमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, पण त्यातल्या त्या ज्या नैसर्गिक स्थिती आहेत तर त्या नैसर्गिक स्थितींचा आपल्याला नैसर्गिक पर्यावरणामध्ये विचार करायचा असतो. हे साधारण पॉइंट्स आहेत की ज्याच्याविषयी मला थोडंसं तुमच्याशी बोलायचंय. त्यामध्ये मग मिनिंग कॉम्पोनंट्स म्हणजेच पर्यावरणाचा अर्थ काय किंवा पर्यावरणाचे घटक कोणते कोणते आहेत ते थोडंसं मी मुद्दामून हा अशा पद्धतीने ठेवलाय, कारण बरेचसे SY चे विद्यार्थी असतील. आता ऑनलाईनचा थोडासा शिक्षणाचा आपली पद्धत चालू आहे आणि पर्यावरण जागृती अभ्यासक्रम हा देखील आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना हा कंपल्सरी आहे. तर त्या विद्यार्थ्यांचं थोडेसे लेक्चर्सचे बऱ्याचदा प्रॉब्लेम येत असतात, म्हणजे त्यांचं जे लेक्चर्स आहेत ते वेळेवर कदाचित त्या विषयाचे पर्यावरण जागृती विषयाचे होत नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होतो. भूगोलाच्या विद्यार्थ्यांना तेवढा त्रास होत नाही, कारण भूगोलाच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्याच्या संदर्भातली माहिती बऱ्यापैकी असते. परंतु जे विद्यार्थी हे कॉमर्सचे असतात किंवा इतर विषयाचे असतात तर त्यांना थोडासा ह्या बाबतीतली माहिती त्यांच्याकडे कमी असते. म्हणून मी अगदी बेसिक स्वरूपाची माहितीच ह्या प्रेझेंटेशन मध्ये देणार आहे की जेणेकरून SY ला जो तुम्हाला पर्यावरणाचा पेपर आहे तो लिहिताना त्याची मदत तुम्हाला होऊ शकेल. तर सुरुवातीला मी पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणाचे घटक याविषयी थोडस माझं मत मांडणार आहे. त्यानंतर पुढे आपण पर्यावरणातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं थोडंसं विवेचन या ठिकाणी करूया, ज्यामध्ये आपण वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि घनकचरा प्रदूषण या संदर्भातली थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. आणि शेवटी आपण काही सजेशन्स त्याबद्दलचे जे आहेत ते डिस्कस करूया. तर प्रेझेंटेशनला सुरुवात करतोय. मिनिंग ऑफ एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण, मराठीमध्ये आपण ज्याला पर्यावरण म्हणतो. तर फ्रेंच वर्ड आहे एन्व्हिरॉनिया. त्याचा अर्थ हा सराउंड असा होतो. तर सराउंड म्हणजेच आपल्या आजूबाजूची स्थिती, म्हणजे आता जर आपण आहोत तर आपल्या आजूबाजूला काय आहे तर त्यालाच आपण काय म्हणणार तर पर्यावरण असं म्हणणार. मग आता आपल्या आजूबाजूला दोन प्रकारची पर्यावरण आपल्याला दिसतात खरं तर. एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं मानवनिर्मित पर्यावरण. तर आपण आज जो विषय आपण निवडलाय तो खरं तर नैसर्गिक पर्यावरणाचा विषय आपल्याला घ्यायचा आहे. आणि या नैसर्गिक पर्यावरणावर आपण ज्या करत असलेल्या ज्या क्रिया प्रक्रिया आहेत त्याचा काय परिणाम होतोय या संदर्भातली थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. सो हे जे पर्यावरण आहे तर हे साधारणपणे दोन घटकांपासून हे बनलेलं असतं. जे जर पर्यावरणाचे घटक जर आपण बघितले तर दोन घटक आहेत. त्यामध्ये एक घटक आहे अजैविक घटक आणि दुसरा आहे जैविक घटक. आता अजैविक घटकांमध्ये काय काय गोष्टी येतील तर अजैविक घटकांमध्ये विविध गोष्टी येतात, जसं की जमीन असेल किंवा जमिनीवरचे जे विविध भूभाग असतात, जसं की पर्वत असेल, पठार असेल, मैदानी प्रदेश असतील किंवा नद्या असतील, नद्यांची खोरी असतील, जमिनीच्या आतमधनं मिळणारी विविध प्रकारची मूलद्रव्य असतील किंवा जमिनीच्या वर असणारं जे वातावरण आहे
त्या वातावरणाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. वातावरणामध्ये असणारे विविध प्रकारचे वायू असतील किंवा विविध प्रकारचे कण असतील, तर ह्या सर्वांचा हा अजैविक घटकांमध्ये आपण समावेश करत असतो. आणि जैविक घटकांमध्ये ऑब्व्हियसली आपण जे जिवंत घटक आहेत किंवा सजीव आहेत त्या सजीव घटकांचा आपण विचार करत असतो. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा समावेश आपल्याला करावा लागेल. तर ह्या तीनही जे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव या तिघांपासून एक वेगळ्या प्रकारचं एक आवरण पृथ्वीवर निर्माण झालेलं आहे. त्याला आपण जीवावरण म्हणतो. या जीवावरणाच्या अस्तित्वासाठी 3 प्रकारचे आवरण ही पृथ्वीवर आहेत आणि म्हणूनच पृथ्वीला आपण एक जिवंत ग्रह किंवा ज्या ग्रहावरच फक्त सजीव सृष्टी आहे तो ग्रह म्हणतो. तर ती 3 प्रकारचे आवरण म्हणजेच जलावरण, की जे सगळ्यात जास्त आपलं 71% जवळपास हे पाण्याने व्यापलेला आहे आपला ग्रह. हा पृथ्वी, हा ग्रह पृथ्वीवरचा जो सरफेस आहे म्हणजे पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभागातला जवळपास 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि उर्वरित भाग हा शिलावरण म्हणजेच जमिनीने व्यापलेला आपल्याला दिसतो. पृथ्वीच्या अवतीभोवती जे आवरण आहे त्या आवरणाला आपण वातावरण असं म्हणत असतो आणि वातावरणामध्ये विविध प्रकारचे थर देखील आहेत. तर त्यामध्ये आपण फारसा आता डिटेल जाणार नाही, परंतु ह्या काही गोष्टी आहेत की ज्या फार गरजेच्या आहेत प्रत्येकाला समजून घेणं. या सगळ्यांचा एक सहसंबंध हा सतत चालू असतो. सतत त्याच्यामध्ये क्रिया प्रक्रिया सतत चालू असतात. म्हणजे जलावरणाचा शिलावरणाशी संबंध येतो, जलावरणाचा वातावरणाशी येतो, वातावरणाचा जीवावरणाशी येतो, जीवावरणाचा इतर आवरणांशी येतो. म्हणजे हे प्रत्येक जे आवरण आहे हे एकमेकापासून आपण वेगळे करू शकत नाही. याचा एकमेकावर सतत काही ना काही प्रभाव हा पडत असतो आणि त्याच्यामुळेच ही सजीव सृष्टी आज निर्माण झाली. मग आता शब्दशः अर्थ एन्व्हायरमेंटचा जर घेतला तर तो सराउंडिंग असाच होतो. तर मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सजीव आपल्या अवतीभोवती आहेत तो एक विचार आपण करू शकतो. किंवा पर्यावरण आणि पर्यावरणामध्ये असलेले जे ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव जे आहेत, तर ह्या दोघांचा जो एक समावेश असतो त्या समावेशाचा विचार आपल्याला एन्व्हायरमेंट याच्यामध्ये आपल्याला करावा लागेल. तर बघा, आता कॉम्पोनंट्स मी ऑलरेडी तुम्हाला घटक जे आहेत पर्यावरणाचे ते तुम्हाला सांगितले की प्रामुख्यानं त्याच्यामध्ये बायोटिक म्हणजेच लिव्हिंग कॉम्पोनंट म्हणजेच जे सजीव घटक आहेत, तर सजीव घटकांमध्ये प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि ऑब्व्हियसली मॅन म्हणजे आपण स्वतः हे देखील त्याच्यामध्ये आहोत. अबायोटिक म्हणजे अजैविक घटकांमध्ये मग मी तुम्हाला जसं सांगितलं की शिलावरण, जलावरण आणि वातावरण याचा समावेश होतो आणि यांचा सतत एकमेकाशी संबंध हा येत असतो. आता जेव्हा आपण ह्या सहसंबंधाचा विचार करतो, जेव्हा हे जे सजीव आणि निर्जीव घटक म्हणजे जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये सुद्धा परस्परांमध्ये देवाणघेवाण ही सतत चालू असते. आता एक चांगलं उदाहरण आपल्याला जर द्यायचं म्हटलं तर आता नुकताच मान्सून आपल्याकडे येऊ घालतो. म्हणजे आता एक 8-10 दिवसामध्ये कदाचित आपल्यापर्यंत तो येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ह्या मान्सून हा येण्यामागचं म्हणजेच आपल्याला जो पाऊस मिळतो याच्या मागे सुद्धा एक प्रकारचं चक्र आहे. आता हे चक्र कशा पद्धतीने चालतं हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याला आपण म्हणतो जलचक्र. जसं जलचक्र सतत चालू आहे तसं पर्यावरणामध्ये इतरही चक्रीकरण हे सतत चालू आहे. त्याच्यामध्ये मग ऑक्सिजनचे चक्र असेल. ऑक्सिजन चक्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे प्राणी आहेत ते ऑक्सिजनचा वापर श्वसनासाठी करतात. त्यामध्ये मानवाचा देखील समावेश होतो की मानव देखील श्वसनासाठी ऑक्सिजन घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकतोय आणि जी वनस्पती आहेत त्या मात्र कार्बन डायऑक्साईड वायू घेत आहेत आणि ऑक्सिजन आपल्याला पुरवतात. म्हणजे जवळजवळ जर आपण एका झाडाचा विचार जर केला तर एक झाड एका वर्षामध्ये किती ऑक्सिजन देत असावं तर जवळपास 180 किलोग्रॅम इतकं ऑक्सिजन हा एक झाड आपल्याला देत असतो. म्हणजे साधारणतः त्या ऑक्सिजनचं आपण आता किंमती ह्या प्रत्येकाला आता जवळपास माहिती झाल्या असतील. या कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजनचं काय महत्व आहे ते आजकाल प्रत्येकाला कळलं. ज्याच्या ज्याच्या घरी चांगले म्हणजे पॉझिटिव्ह पेशंट ज्यांच्या घरी आढळले आणि त्यांची स्थिती नाजूक झाली होती, सिरियस झाली होती, अशा प्रत्येकाला ऑक्सिजन बाहेरनं देण्याची गरज ज्या वेळेला पडली, ज्या वेळेला त्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला त्यावेळेला आपल्याला कळलं की ऑक्सिजन
हा जरी आपल्याला रोज फुकट मिळतोय, परंतु तोच जर आपल्याला विकत घेण्याची वेळ जर आली तर काय स्थिती ओढावेल याचं आपल्याला एक छोटीशी झलक आपल्याला नक्कीच मिळाली. बऱ्याच लोकांना रुग्णांना त्याचे प्राण देखील गमवावे लागले. ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती आणि त्याचं एक भयावह दृश्य आपल्याला सगळ्या भारतभरामध्ये तसंच जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळालं. तर असं चित्र भविष्यात आपल्याला नको, यासाठी म्हणून आपणही काही उपाययोजना, काही पावलं उचलणं हे फार 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 गरजेचं आहे. आता याबरोबरच जेव्हा आपण जैविक अजैविक घटकांचा विचार ज्या वेळेला करतो, तर जैविक अजैविक घटकांमध्ये पोषक द्रव्यांचं चक्रीकरण हे सतत चालू असतं. बघा, आता पोषक द्रव्यांचं चक्रीकरण म्हणजे काय, तर आपण जर एक वृक्ष घेतला तर वृक्ष काय करतो, किंवा एखादं झाड असेल किंवा रोपं असतील, शेतामधलं धान्य असेल, पीक असेल, तर त्या पिकाचं कशी वाढ कशी होते, तर जमिनीमधनं वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य, वेगवेगळ्या प्रकारचे जे आवश्यक असणारं संयुग असतात ते वनस्पतीची मुळं पाण्याच्या माध्यमातून काय करतात, द्राव्य स्वरूपातली जी असतील, तर विद्राव्य स्वरूपातली ही संयुग असतील, मूलद्रव्य असतील, तर ती जमिनीतनं शोषून घेण्याचं काम कोण करत असतं, तर वनस्पती करत असतात. त्या वनस्पती हे कार्य करण्याबरोबरच प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न देखील निर्माण करतात. या तयार झालेल्या अन्नावरती मग जे शाकाहारी प्राणी आहेत ते शाकाहारी प्राणी त्यांचं जीवन व्यतीत करत असतात. म्हणजेच काय करतात, तर अन्न म्हणून ते या वनस्पतींचं भक्षण ते करत असतात. त्यानंतर ह्या शाकाहारी प्राण्यांवरती काही इतर प्राणी, जे मांसाहारी प्राणी ज्यांना आपण म्हणतो, तर ते मांसाहारी प्राणी ते त्यांचं जीवन व्यतीत करतात, त्यांचे शिकार करतात, ते शिकार ते खातात. आपल्याला तेव्हा वाईट वाटतं की अरे अरे या वाघाने त्या हरणाची शिकार केली किंवा सशाला मारून त्याने खाल्लं. तर पण जर तो तसं जर त्याने केलं नाही तर त्याचं स्वतःचं जीवन तो कसं जगणार ना, कारण निसर्गानेच त्याला मांसाहारी बनवलं. जर मांसाहारी प्राणीच जर ह्या पृथ्वी तलावर राहिले नसतं तर शाकाहारी प्राण्यांनी एकही झाड शिल्लक ठेवलं नसतं आणि ह्या पृथ्वीचा कधीच नायनाट झाला असता, पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात राहिली नसती. हा इम्बॅलन्स होऊ नये, म्हणजे पृथ्वीवरचा समतोल ढासळू नये, यासाठी निसर्ग सतत कार्यरत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणजे निसर्गाने जसे शाकाहारी प्राणी बनवले त्याचबरोबर मांसाहारी प्राणी देखील त्याने बनवले. त्याचबरोबर काही डिकम्पोजर्स म्हणजे जे मेलेल्या जे प्राणी असतात किंवा वनस्पती असतात त्यांच्यावर कार्य करणारे काही सूक्ष्मजीव देखील निसर्गाने बनवले. किंवा काही स्कॅव्हेंजर्स आहेत, स्कॅव्हेंजर्स म्हणजे मृत प्राण्यांवर जगणारे काही इतर जनावर ते देखील आहेत, जसं गिधाडं आहेत. तर गिधाडं काय करतात की स्वच्छतेचं काम करत असतात. खरं तर म्हणजे पर्यावरणीय स्वच्छतेचं काम गिधाडं करतात. जे काही मरून पडलेले प्राणी असतील तर त्या प्राण्यांचा शरीरामधला जो घटक आहे तर तो खाण्याकडे ते गिधाडं काम करतात. म्हणून मग त्यांना पर्यावरणातले सफाई कर्मचारी असं देखील नाव त्यांना दिलं. परंतु त्या व्यतिरिक्त जो भाग हा जमिनीवर तसाच पडून राहतो तर तो कुजवण्याचं, सडवण्याचं कार्य हे सूक्ष्मजीव करत असतात. तर तुम्ही म्हणाल की हे काय विशेष कार्य ते करतात, तर हे फार महत्वाचं कार्य ते करत असतात. बघा, आता तुम्हाला मी आधी सांगितलं की वनस्पतींनी काय केलं, वनस्पतींनी पर्यावरणामधनं म्हणजे जमिनीतनं संयुग घेतली, मूलद्रव्य घेतली, पाण्यामध्ये जी विद्राव्य झालेली होती ती घेतली. हे सगळे घटक काय होते, तर अजैविक घटक होते. या अजैविक घटकांचं रूपांतर वनस्पतींनी कशात केलंय, तर जैविक घटकामध्ये केलंय. म्हणजे त्याच्या स्वतःच्या अन्नामध्ये त्याने त्याचं रूपांतर केलं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स त्याने तयार केले असतील. ठीक आहे. आणि हे कार्बोहायड्रेट्स नंतर त्याने म्हणजे शर्करा असेल किंवा कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो, हेच नंतर कोणी घेतलं, तर शाकाहारी प्राण्यांनी घेतलं. तर शाकाहारी प्राण्यांनंतर मग ते मांसाहारी प्राण्यांनी घेतलं आणि मांसाहारी प्राण्यांनंतर मग त्यांचं ज्या वेळेला ते मरून पडले त्यावेळेला डिकम्पोजर्सचं काम मग त्याच्या पुढे आहे. म्हणजे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं काम, की जे छोटे बॅक्टेरियाज असतील किंवा इतर प्रकारचे जीव असतील, काही कीटक असतील, यांचं काम काय असतं, यांचं काम आहे की जो जैविक घटक आहे त्याचं रूपांतर पुन्हा अजैविक घटकामध्ये करायचं. बघा, आता ज्या वेळेला एखादा प्राणी मरून पडलेला असेल तर तिथे अगदी घाण दुर्गंधी येते. तर ही दुर्गंधी का येते, तर त्याच्या शरीरातनं काही वायू हे बाहेर पडत असतात. जेव्हा त्याचं शरीर कुजतं, सडतं, तर म्हणजे काय होतं, तर त्याच्या शरीरामध्ये असणारे जे घटक आहेत त्या घटकांचं रूपांतरण वेगळ्या पद्धतीमध्ये होतं. काही प्रमाणामध्ये मग तिथे अमोनिया आणि त्याच्यासारखे इतर जे वायू आहेत
ते बाहेर पडतात आणि त्याचा एक घाण असा वास हा आपल्याला येतो. परंतु हे फार गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर पुन्हा अजैविक घटक हे निसर्गाला मिळू शकणार नाही. निसर्गामध्ये पुन्हा जर आपल्याला अजैविक घटक पोचवायचे असतील तर त्याच्यासाठी ह्या डिकम्पोजर्सचं म्हणजे सूक्ष्मजीवांचं देखील कार्य अतिशय महत्वाचं. आता नाशिकमध्ये एक फाशीचा डोंगर म्हणून एक जागा प्रसिद्ध होती, जी अगदी उघडी बोडकी अशा प्रकारची पडलेली होती. सातपूरच्या आसपास त्या भागामध्ये ते आहे. तर ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं काही वनस्पती वगैरे नव्हत्या. परंतु नाशिक मधलाच एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं कार्य खरं तर शेखर गायकवाड म्हणून करतात. तर त्यांनी एक कार्य हाती घेतलं आणि त्यांनी लोकांच्या मदतीने म्हणजे सगळे ग्रुप्स एकत्र येऊन त्या ग्रुपच्या मदतीने त्यांनी आपल्या इथली लोकल जी वृक्ष आहेत, जे झाडं आहेत म्हणजे स्थानिक वृक्ष ज्याला आपण म्हणतो, वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच यासारखी वृक्षांची लागवड त्या भागामध्ये केली. म्हणजे त्याला आणि त्यांनी नाव दिलं वनराई, देवराई. ठीक आहे. तर आता या देवराईमध्ये काही कालांतरानंतर एक नेते आले होते आणि त्यांनी तिथे विचारलं की तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं सगळं आणि बघितल्यानंतर त्यांनी विचारलं की इथे हे जर चांगलं जंगल आहे तर ही पालापाचोळा इकडे सगळा असाच पडलाय, याला थोडं स्वच्छता करून जर तुम्ही व्यवस्थित केलं तर इथे पर्यटकांना हे चांगलं फिरण्यासाठी होईल. गायकवाड सरांनी ते ऐकलं आणि त्यांना सांगितलं ठीक आहे, तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. परंतु त्यांनी काय केलं की एक झाडाची 1-2 पानं जी पडलेली होती ती उचलली आणि बाजूला केली. त्याबरोबर त्याच्या खाली वेगवेगळे बारीक बारीक कीटक त्या तिथे त्यांना दिसले. म्हणजे अगदी मुंग्या असतील, किडे असतील, हे असे तिथे दिसले. आणि मग त्यांनी त्या नेत्यांना सांगितलं की जर हे पालापाचोळा असं जर आपण काढून झाडून फेकून जर दिला तर हे जे जीव आहेत जे निसर्गामध्ये तितकेच महत्वाचे आहेत, ते जीवांना इथे राहण्यासाठीची जी जागा आहे ती उपलब्ध राहणार नाही. त्यांचा जो विकास व्हायला हवा, त्यांना जे अधिवास मिळायला हवा, तो अधिवास या ठिकाणी उपलब्ध राहू शकणार नाही. याकरता म्हणून आम्ही नैसर्गिक वातावरण जसल्या तसं ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्या नेत्यांना त्यांचं म्हणणं अतिशय पटलं. त्यांनी सांगितलं की खरंच तुमचं कार्य छान आहे आणि हे जे आहे असंच राहू द्या. याची गरज ही पर्यटकांपेक्षा देखील पुढची गरज म्हणजे निसर्ग वाचवणं आहे. पर्यटकांना दाखवणं, त्यांनी येऊन तिथे हुल्लडबाजी करणं यापेक्षा तिथे निसर्ग वाचला, तिथला निसर्गच चांगला राहिला, याचा आपल्या आजूबाजूच्या जो प्रदेश आहे तर त्याच्यासाठी फार चांगला उपयोग होऊ शकेल असं म्हणणं त्यांचं होतं. तर बघा, बऱ्याचदा काय होतं की पर्यावरणामध्ये आपण जेव्हा वावरत असतो तर निसर्गाचा आणि मानवाचा एक सहसंबंध नेहमी येत असतो. मानवाच्या विविध व्यवसाय हे त्याने सतत चालू केलेले आहेत, म्हणजे वेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये प्राथमिक, द्वितीय, तृतीय असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय मानव करत असतो. मानवाचे हे जे व्यवसाय आहेत वेगळ्या प्रकारचे, तर याच्यामुळे पर्यावरणीय काही आपत्ती किंवा पर्यावरणीय काही समस्या त्या निर्माण होत गेलेल्या आपल्याला आढळतात. तर त्यामध्ये तुम्हाला इथे समोर स्क्रीनवर दिसतच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक समस्या जिच्याकडे फारसं लक्ष कोणाचं जात नाही ती म्हणजे बायोडायव्हर्सिटी डिप्लिशन. जसं कोलगे सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या अगोदर म्हणजे इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजे परिसंस्थेच्या पुनर्स्थापनेच्या अगोदर मागच्या वेळेला युनायटेड नेशन्सने जी थीम ठेवली होती ती होती बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, म्हणजे जे जैवविविधता जी आहे तर तिचं संवर्धन करणं. कारण ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. याच्यामध्ये बघा, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन म्हणजे जो नैसर्गिक अधिवास आहे त्या नैसर्गिक अधिवासाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे मानवी क्रियाप्रक्रियांमुळे होत आहे. त्याचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो दिवसेंदिवस त्याची जी गुणवत्ता आहे ती खराब होत चाललेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा प्राण्यांचं हे एक्सटिंक्शन म्हणजेच ते प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, किंवा काही प्राणी जे आहेत किंवा काही पक्षी जे असतील किंवा जलचर असतील हे नामशेष देखील झाले. म्हणजे हा एकूण एक बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत केलेला विचार. आता आपण भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारत हा एक बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत अतिशय समृद्ध असणारा एक देश आहे. जर आपण पूर्ण जगाचा विचार केला आणि भारताचा विचार केला तर जगात जितके आपल्याला ऋतू दिसतात किंवा ज्या ज्या प्रकारचं हवामान आपल्याला जगात दिसतं ते सगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला भारतामध्ये एकट्या भारतात दिसतं.
त्यामुळे भारतामध्ये आढळणाऱ्या ज्या जीवांच्या जाती प्रजाती आहेत त्या इतर कुठे फारशा आढळत नाही. म्हणजे भारतातला जो आपण बेंगाल टायगर म्हणतो, म्हणजे वाघ जो म्हणतो, या वाघासारख्या इतर जाती जगभरामध्ये दुसऱ्या कुठे नसतील. ठीक आहे. किंवा आपल्याकडचं आता हत्ती जे आहे, आशियन हत्ती, म्हणजे आशियातले जे हत्ती आहेत, आफ्रिकन हत्तीपेक्षा वेगळ्या प्रकारचे हत्ती आपल्याकडे आहेत. उंटाच्या प्रजाती बघा तुम्ही, उंट आपल्याकडे वेगळ्या, दुबईमध्ये असणाऱ्या उंटाच्या प्रजाती वेगळ्या दिसतील. पक्ष्यांच्या विविध प्रजाती ह्या भारतामध्ये आपल्याला दिसून येतील, ज्या जगभरामध्ये दुसरीकडे कुठे आढळत नाही. पण दिवसेंदिवस काय होत चाललंय की ह्या जाती प्रजाती ह्या नामशेष होत जाण्याच्या मार्गावर येत चाललेल्या आपल्याला दिसतील. मला जर जास्त वेळ व्हायला लागला तर कोलते सर तुम्ही सांगा, की जेणेकरून मग मी माझं लेक्चर तेवढा आवडते घेऊ शकेल. सर स्लाइड रोटेट नाही होते, फक्त तेवढं. ओके ओके, एक सेकंड मी पुन्हा करून बघतो. एकच मिनिट. कदाचित जेव्हा फुल स्क्रीन करतोय तर फुल स्क्रीन कदाचित होत नसावं. मी फक्त फुल स्क्रीन करत नाही, जेणेकरून मग आपल्याला पुढच्या स्लाइड्स पण दिसतील. या अगोदरच्या स्लाइड्स होत्या, ह्या एक दोनच स्लाइड होत्या फक्त. त्या आउटलाईनची स्लाइड, त्यानंतर ही एक नेमिंगची स्लाइड होती, आणि त्यानंतर कॉम्पोनंटची एक स्लाइड, आणि आता जी आपण स्लाइड बघतोय ती ही स्लाइड आहे. ओके, दिसते. ओके, बघा आता याच्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो तर जर तुम्हाला दिसत असेल इथे वरती, तर बायोडायव्हर्सिटी डिप्लिशन या संदर्भात मी आता बोलत होतो की जैवविविधता जी आहे ती दिवसेंदिवस त्याच्यावरती परिणाम होत चाललाय. जैवविविधतेमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झालेले आहेत. जे प्राणी सजीव, आता गेंड्याची एक प्रजाती जी काझीरंगा नॅशनल पार्क याच्यामध्ये आहे, तर तो गेंडा, एक शिंगी गेंडा जगामध्ये दुसरीकडे कुठेच दिसत नाही, तो फक्त भारतात आहे. परंतु त्याच्या देखील त्याचं जे शिंग आहे, हॉर्न जे आहे, तर त्याच्यासाठी शिकार ही आपल्याकडे केली जाते, आणि हे फार दुर्दैवी अशी बाब आहे. पण आजकाल आता त्याच्याकडे शासनाचं देखील चांगलं लक्ष, आता त्या बाबतीतही आपल्याला झालेलं दिसून येईल. त्या पुढचं जर आपण विवेचन केलं तर फूड सप्लायचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतील. की आता बघा, जर नैसर्गिक आदिवास आहेत, तर नैसर्गिक आदिवासातले जे सजीव आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अन्नधान्य हे उपलब्ध असलं पाहिजे. तर त्यांच्या देखील काही गरजा असतात, तर त्या गरजा पूर्ण न होणं हे देखील एक कारण असू शकतं की ज्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी डिप्लिशन होऊ शकेल. तर फूड सप्लायमध्ये मग ओव्हरग्रेझिंग असेल किंवा फार्मलँड लॉस असेल, हा आपला सामाजिक काही बाबतीत देखील याचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर वेस्ट प्रोडक्शन म्हणजे सॉलिड वेस्ट या संदर्भात आपण वेगळं मार्गदर्शन म्हणजे विवेचन आपण करणार आहोत की जे घनकचरा जो आहे तर त्याची विल्हेवाट लावणं या संदर्भात आपण काय काय करू शकतो किंवा काय त्याच्या समस्या आहेत ते आपल्याला बघायचे. पाण्याचं जे प्रदूषण होत आहे तर त्याच्यामुळे काय परिणाम होत आहेत आणि कशामुळे ते प्रदूषण होत आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे थोडंसं. आणि एअर पोल्युशन म्हणजेच वायू प्रदूषण, जी एक मोठी समस्या आजकाल आपल्याला बघायला मिळते, तर त्या संदर्भात देखील थोडंसं विवेचन आपण करणार आहोत. तर एक एक आपण सुरुवात करूया. आता सर्वात आधी प्रदूषण म्हणजे काय हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. बघा, आता इंग्लिशमध्ये डेफिनेशन दिली आहे, पोल्युशन इज द प्रेझेन्स ऑफ सबस्टन्सेस ऍट हाय इनफ लेवल्स इन एअर, वॉटर, सॉइल ऑर फूड टू थ्रेटन ह्युमन्स ऑर अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे पर्यावरणामध्ये काही घटक, आता घटक तर असणारच आहे, म्हणजे नो डाऊट प्रत्येक घटक हा पर्यावरणामध्ये असणार, पण त्या घटकामध्ये विनाकारण जास्तीची वाढ जर झाली, म्हणजे जो एका ठराविक मर्यादेपर्यंत हवा होता परंतु त्या मर्यादेपेक्षाही जास्त जर तो घटक वाढत गेला आणि त्या वाढलेल्या घटकामुळे जर मानव किंवा सजीव सृष्टीवरती त्याचा जर परिणाम होत असेल किंवा सजीव सृष्टीला धोका निर्माण होत असेल तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो तर प्रदूषण असं म्हणतो. मग हे प्रदूषण कुठल्या कुठल्या स्तरावर होऊ शकतं, तर मग हे प्रदूषण आपल्याला एअर पोल्युशन म्हणजेच हवा प्रदूषण आपण म्हणतो, म्हणजे हवेमध्ये प्रदूषण होऊ शकतं, पाण्यात होऊ शकतं, त्याच्यानंतर जमिनीमध्ये होऊ शकतं, आपल्या अन्नामध्ये देखील प्रदूषण होऊ शकतं. तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे
प्रदूषण होऊ शकतं. आता अन्न प्रदूषणाच्या बाबतीत एक जस्ट थोडंसं आठवलं म्हणून सांगतो की आपण जे दूध पितोय, आता दूध याच्यामध्ये कदाचित अजून काही लोकांना जे सायन्स बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांनाही कदाचित माहिती असेल की A1 आणि A2 नावाचं दूध आजकाल बरंचसं नाव चर्चिलं जातं आणि असं म्हटलं जातं की A1 प्रकारचं जे दूध आहे तर त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि A2 प्रकारचं दूध हे आपल्या देशी गायींचं आहे आणि ते चांगलं आहे असं म्हटलं जातं. परंतु फार आता त्यामध्ये आपण खोलात नाही जाणार, पण मला सांगण्याचा उद्देश हा की गायीच्या दुधामध्ये किंवा म्हशीच्या दुधामध्ये आजकाल रासायनिक घटकांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढायला लागलं. याचं कारण काय, याचा शोध जर घेतला तर ज्या वेळेला गायीचे गर्भ जे असतात किंवा गर्भधारणा जी करायची असेल किंवा म्हशीची गर्भधारणा करायची असेल तर ती कृत्रिमरित्या गर्भधारणा केली जाते, हा एक भाग झाला. परंतु त्या गर्भाची वाढ ही लवकर व्हावी, कोणी जास्तीत जास्त दूध द्यावं, लवकरात लवकर ती पुन्हा मॅच्युअर व्हावी आणि पुन्हा गर्भधारणा करण्यासाठी तिने पुन्हा तयार व्हावं, याच्यासाठी भरमसाठ अशा प्रकारची इंजेक्शन्स ही त्या गाई गुरांना दिली जातात, म्हशींना दिली जातात. आता नक्कीच ही सगळे रसायनं आहेत आणि या रसायनाचा समावेश त्या शरीरामार्फत त्या दुधामध्ये होणार आहे. तेच दूध आपण काय करणार आहोत तर आपल्या लहान बालकांना घरामध्ये पिण्यासाठी देणार आहोत. आता याचा एक दुष्परिणाम हा आपल्या पिढीमध्ये जर बघायला गेलं तर असा दिसेल की जर आपण मुलींच्या बाबतीत म्हटलं किंवा मुलांच्या बाबतीत असू शकेल की लवकर वयात येण्याचं प्रमाण हे आता वाढलंय. जे पूर्वी मुलींच्या बाबतीत 14-15 वर्षानंतर मुली ह्या वयात येण्याचं वय होतं, आता तेच अगदीच कमी झालेलं, म्हणजे 10-12 वर्षामध्येच मुलींचं किंवा मुलांचं ते वयात येण्याचं प्रमाण हे आपल्याला दिसतं. याच्या मागचे कारण कुठेतरी त्या दुधात दडली. म्हणून आपण आता आपलं जे अन्न आहे ते सुद्धा काय करतोय तर दूषित करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा जे नको असलेले घटक वाढवतोय. म्हणजे त्यामध्ये आपण जर आता इतर प्रकारचा म्हणजे भाजीपाल्याचा जरी विचार केला तर आता भेंडीची भाजी जर तुम्ही घेतली, घरात आणली, समजा 1 किलो भेंडी आणली तर त्याच्यामध्ये एकही भेंडी किडकी निघणार नाही, त्याच्यामध्ये एकाही भेंडीवरती कीड आढळणार नाही. तुम्हाला बघून आज तुम्ही जाऊन वाटलेस तर बाजारात जा, किलोवर भेंडी घेऊन या. तुम्हाला जर सापडली तर मला फोन करा की सर एक कीड सापडली. शक्यतो तुम्हाला भेंडीच्या भाजीमध्ये कीड आढळणार नाही. का? कारण तिच्यावर फवारेच इतके केलेले आहेत आणि ते त्या भेंडीचा जो वाण आहे त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे रासायनिक पदार्थ हे वापरलेले असणार आहे की त्याच्यामध्ये कीड वाढणारच नाही. पण त्या भेंडीमध्ये काय झालंय की रासायनिक जे घटक आहेत त्याचा शिरकाव त्या भेंडीमध्ये झालाय. ते रासायनिक घटक आपल्या जेव्हा आपण जेवण करतो तर खाल्लेल्या अन्नाबरोबर ते आपल्या शरीरामध्ये जाणार आहे. अशा प्रकारचे रासायनिक पदार्थ आपल्या शरीरात साचत एक काही कालांतरानंतर, लगेच होईल असं मी म्हणत नाही, पण काही कालांतरानंतर आपल्याला नक्कीच कुठल्या ना कुठल्या समस्या त्या भेडसावणार आहेत. म्हणून आपलं अगदीच फक्त हवा प्रदूषण झालं किंवा पाणी प्रदूषण झालं किंवा जमीन प्रदूषण झालं हेच नाही, तर आपलं अन्न देखील दूषित झालंय, प्रदूषित झालंय आणि त्याचा देखील विचार आपल्याला करणं फार गरजेचं. ते आपल्याच बाबतीत झालंय का? नाही, इतरही प्राण्यांच्या बाबतीत हे झालंय. त्यांचं देखील अन्न आपण दूषित करून टाकलं. म्हणजे काय केलंय की आता शहरामध्ये जर आपण बघितलं तर शहरामध्ये जे गाईगुरं असतात तर त्यांना ती सतत कुठेतरी फिरत असतात. आता ह्या गुरांना काय झालंय की त्यांना जर एखाद्या ठिकाणी जर तुम्ही काही अन्न फेकून दिलेलं असेल, आता फेकताना तुम्ही जर ते प्लास्टिकची पिशवी असेल ती ओपन करून त्याच्यातलं अन्न खाली टाकून जर तुम्ही फेकलं असेल तर ठीक आहे की त्याला जाऊन त्या प्राण्याने ते खाल्लं आणि त्याचं पोट त्याच्यातनं भरलं. पण एक लक्षात घ्या, कुठल्याही प्राण्याला 2 हात नाहीत, हात जरी असतील तर त्याला बोटं नाही. म्हणजे तुम्ही पिशवीला मारलेली जी गाठ आहे ती त्याला सोडता येणार नाही. म्हणजे ते जर गाय असेल, म्हैस असेल, कुत्रा असेल, बकरी असेल, ती बिचारी त्या ह्या कुठल्याच प्राण्याला आपल्यासारखे हात नाहीत आणि बोटही नाही. ते जी गाठ तुम्ही अगदी पॅक त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला मारलेली आहे ते बिचाऱ्यांना सोडता येत नाही. त्यांना भूक लागलेली असते, त्या प्लॅस्टिकच्या पिशवी सहित ते अन्न ते ग्रहण करतात. अशा बऱ्याचशा गायी या नाशिकच्या तपोवन एरियामध्ये ह्या नेऊन सोडल्या आहेत बऱ्याच जणांनी, की ज्यांच्यावरती ऑपरेशन करून 10-10, 15-15 किलोचं प्लॅस्टिक ते त्यांच्या पोटातनं बाहेर काढलेलं आहे. असे तुम्हाला कदाचित न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्ही ते वाचलं असेल. मी प्रत्यक्षरित्या अशा बऱ्याचशा गायी नेहमी बघतोय. तर ह्या
याचा म्हणजे सर्वस्वी दोष हा आपला स्वतःचा आहे. म्हणजे आपण गाईला एक बाजूला देव मानतो आणि दुसऱ्या बाजूला असं जर तिचं होत असेल की तिला प्लास्टिक खायला घालत असलं तर आपल्या इतके दुर्दैव आपण असेल. ठीक आहे, आपण प्रदूषण या संदर्भात माहिती आपण घेतोय. सुरुवातीला आपण बघतोय की वायू प्रदूषण. आता वायू प्रदूषण म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे दूषित आणि किरणोत्सर्गी जे वायू आहेत तर त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो की ज्यांचं वातावरणामध्ये ज्या वेळेला हे मिसळतात तर म्हणजे कुठल्या प्रकारचे विषारी वायू किंवा किरणोत्सर्गी वायू हे जर वातावरणामध्ये मिसळले तर त्याचा आपल्या ऍक्टिव्हिटीवर म्हणजेच आपल्या क्रिया प्रक्रियांवर किंवा सजीवांच्या क्रिया प्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे बघा, आता कुठल्या प्रकारचे टॉक्सिक म्हणता येईल आपल्याला, तर वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की गाड्या ज्या आपण वापरतो त्या गाड्यांमधनं बाहेर पडणारा जो धूर आहे, हा काळा धूर किंवा पांढरा धूर, दोन्ही प्रकारचे धूर असतात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला फक्त काळा धूर दिसेल, दुसरा पांढरा धूर देखील आहे. हा जो पिक्चर आहे हा आत्ताच नाही म्हणतो. म्हणजे शेजारी जे तुम्हाला एक पोलिसमॅन दिसतोय आणि त्या बिचाराला एक मास्क लावलेला आहे, हे फार जुनं चित्र आहे. म्हणजे हे आत्ताचं नाही. म्हणजे आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये हे तुम्हाला अगदी कॉमन दिसेल की प्रत्येकाने मास्क लावलेला आहे आणि प्रत्येक जण मास्क लावून फिरतोय. हे कशामुळे, तर त्या व्हायरसमुळे झालंय. परंतु हे पूर्वीचं चित्र आहे की ज्या कालावधीमध्ये कोविड नव्हता तरी देखील या विचाराला मास्क लावावा लागला. का? कारण हा अशा ठिकाणी उभा राहून ड्युटी करतोय की तिथे सतत वाहनांची ये जा आहे. ठीक आहे, आणि वाहनांची ये जा असल्यामुळे ट्रॅफिक जाम तिथे होतोय. ट्रॅफिक जाम होत असल्याने विषारी वायू, विषारी धूर हा वातावरणामध्ये मिसळतोय आणि त्याच विषारी वातावरणामध्ये हा जो बिचारा पोलीस आहे तर तो श्वसन करतोय. त्या श्वसनाबरोबर त्याच्या शरीरामध्ये विषारी घटक पोहोचतायत. मग त्याच्यामध्ये जर कार्बन मोनॉक्साईड सारखा घातक गॅस जर असेल तर तो हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरातलं कमी करत जातो. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. चक्कर कधी आली आणि कधी तो कोसळला हे त्याला देखील कळणार नाही. इतकी गंभीर परिस्थिती काही काही ठिकाणी आहे. जे आपले पोलीस बांधव हे आपलं काम हे रस्त्यांवर करत असतात तर त्यांना ह्या गोष्टींची त्यांना म्हणजे समस्या सामोरं जावं लागतं त्यांना. मग आता ही जी हवा आहे ती कशी झाली आहे, दूषित झाली आणि त्याच्यामुळे कोणते कोणते प्रॉब्लेम मानवाला होत आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक व्याधी त्या त्याला जडलेल्या आपल्याला दिसून येतील. ज्या साधारणपणे श्वसनाच्या संदर्भातल्या ज्या व्याधी आहेत त्या प्रामुख्यानं आपल्याला वायू प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या दिसतील. आणि याचा फक्त मानवी शरीरावरच परिणाम होतो असं नाही, तर इतर जे सजीव आहेत त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम हा होणार आहे. आणि जर आपण वनस्पतींच्या वाढीच्या बाबतीत जर विचार केला तर वनस्पतींची वाढ देखील जर योग्य प्रकारचे वायू त्या ठिकाणी उपलब्ध नसतील, जर योग्य प्रकारचं हवामान वातावरण जर तिथे नसेल तर त्यांची वाढ देखील खुंटते. किंवा ज्या चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हायला हवी होती, ज्या भरपूर मोठ्या प्रमाणावरती त्याची वाढ व्हायला होती तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याची वाढ होत नाही. हा एक महत्वाचा भाग आपल्याला एअर पोल्युशनच्या बाबतीत सांगता येईल, वायू प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. आता काय काय घटक आहेत की ज्याच्याद्वारे वायू प्रदूषण होतं, म्हणजे आपण काय काय करतो की त्याद्वारे वायू प्रदूषण होतं. आता आपला विचार सोडून द्या, आधी नैसर्गिक याचा विचार करूया की निसर्गामुळे कोणत्या पद्धतीमुळे वायू प्रदूषण होतं. तर वायू प्रदूषण होण्यासाठीचे नैसर्गिक कारण जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रमुख कारण आहे ते म्हणजे ज्वालामुखी. भारतामध्ये ज्वालामुखीचा एकही उद्रेक आता रिसेंटली झालेला नाही आणि भविष्यात देखील लगेच तो होईल असं काही नाही. म्हणजे भारतामधलं सोडून द्या की भारतामध्ये हा घटक कुठल्याही प्रकारे कारणीभूत ठरलेला नाही. म्हणजे ज्वालामुखी हा एक महत्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं. जगभरामध्ये काही ठिकाणी ठराविक ठिकाणीच फक्त ज्वालामुखी होतात आणि त्याच्यामधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती विषारी वायू जसं सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारची संयुग असतील, ही बाहेर पडतात. नो डाऊट त्याच्यामधनं बाहेर पडतात, त्याच्यातनं वातावरण दूषित होतं, धुळीचे कण वातावरणामध्ये पसरतात आणि राख वातावरणामध्ये पसरते आणि त्याच्यामुळे वातावरण बिघडतं. जर आपण एकूण वायू प्रदूषणाचा विचार जर केला तर अतिशय अत्यल्प प्रमाण हे ज्वालामुखीमुळे झालेलं आहे. म्हणजे अगदी 1% देखील नसेल. का? कारण ज्वालामुखी आहेतच किती जगभरामध्ये. जागृत जे ज्वालामुखी आहेत त्या अगदी मोजून बोटावर मोजण्या इतके फक्त ज्वालामुखी जागृत स्वरूपातले आहेत आणि म्हणूनच आणि तेही नेहमीच त्याच्यातनं हे वायू बाहेर पडतील असंही काही नाही. ठराविक कालावधीनंतर त्यांचा उद्रेक होतो आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वायू विषारी वायू बाहेर पडतात.
बाकी मग दुसरा एक महत्वाचं कारण जर आपण म्हटलं तर ते म्हणजे जंगलाला लागलेल्या आगी म्हणजेच वन वे. पण आता वन वे हे जंगलाला लागतात याच्या मागचं प्रमुख कारण जर आपण शोधून काढलं तर तिथे सुद्धा कुठेतरी मानवनिर्मित कारण तुम्हाला दिसते. म्हणजे कोणीतरी जंगलामध्ये गेलं, बिडी सिगरेट किंवा चालू जी काडी असते आपली माचीची काडी जी आहे तर ती जळती काडी जर त्याने जंगलामध्ये कुठेतरी टाकून दिली किंवा शेतीच्या भागामध्ये काहीतरी त्याला जाळायचं होतं पण ती आग आटोक्यात न राहता आजूबाजूला ती पसरली आणि त्याच्यामुळे जंगलाला लागले, आगी लागल्या आणि त्याच्यामुळे नैसर्गिक एक कारण म्हणजेच वनवा जंगलाचं ते आपल्याला बघायला मिळतं. परंतु त्याचंही प्रमाण अतिशय कमी. मग राहिले आता सगळे मानवनिर्मित म्हणजे महत्वाचे जे आपण म्हटलंय तर मानवनिर्मित कारण त्याच्यामध्ये आपल्याला सांगावं लागतील. सगळ्यात महत्वाचं कारण कुठलं आहे तर इंडस्ट्रीज. तर वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत. आता तुम्हाला बाजूला एक चित्र दिसतंय त्याच्यामध्ये चित्रामध्ये 2 चिमणी दिसतात बघा इथे म्हणजे धुराडी. त्या कारखान्याच्या जी धुराडी आहेत त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती धूर हा बाहेर पडतो. विविध प्रकारचे कारखाने सगळ्या जगभरामध्ये आहेत आणि त्या कारखान्यांमधनं मोठ्या प्रमाणावरती हवेमध्ये हे प्रदूषक पसरवले जातात, मोठ्या प्रमाणावर पसरवले जातात. मग आता अगदीच लोहा आणि पोलाद निर्मितीचा कारखाना असू दे किंवा अगदी साधा एखादा कागद निर्मितीचा कारखाना असू दे, प्रत्येक कारखान्यामधनं अशा प्रकारचा धूर हा बाहेर पडतो आणि तो वातावरणामध्ये मिसळतो. याच्यामुळे घातक पदार्थ हे वातावरणामध्ये मिसळत असतात. हे झालं एक कारण. दुसरं कारण आहे ऑटोमोबाईल किंवा डोमेस्टिक फ्युएल. म्हणजेच काय तर तुम्ही वापरत असणारी जी वाहनं, स्वयंचलित वाहनं आणि घरामध्ये वापरलं जाणारं इंधन. मग आता घरामध्ये वापरलं जाणारं इंधन आजकाल आता एलपीजी वापरतात पण या अगोदर रॉकेल वापरलं जायचं किंवा मग शेगड्या वापरल्या जायच्या लाकडाच्या किंवा कोळशाच्या शेगड्या त्यावेळेला वापरल्या जायच्या. तर हे देखील एक महत्वाचं कारण सांगता येईल की ज्याच्याद्वारे वायू प्रदूषण होत असतं. मग ऑटोमोबाईल म्हणजेच काय तर स्वयंचलित वाहनं. पेट्रोल डिझेल टाकलं अगदी गावभर फिरून आला परंतु फिरत असताना त्याच्या एक्झॉस्ट पाईप मधनं किती धूर बाहेर पडला आणि किती विषारी वायू बाहेर पडले याचा विचार कोणीच करत नाही. म्हणजे आपण सर्वजण पर्यावरण जागृती, पर्यावरणाबद्दल आपण सजग असलं पाहिजे असं तसं सगळं 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 छान छान बोलतो. परंतु वागण्याची वेळ ज्या वेळेला येते तर त्यावेळेला प्रत्येक जण हा दुसरा करेल. म्हणजे शिवाजी जन्माला यावा परंतु तो माझ्या घरी नाही, शेजारच्या घरी यावा. म्हणजे कन्नड सरांच्या घरी शिवाजी जन्माला आला चालेल पण माझ्या घरी नको, असं थोडंसं वातावरण आपल्याकडे आहे. असं का करायचं तर सगळ्यांनीच करायला हवं. मग आपण फक्त म्हणतो की झाडं लावली पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे. आता येवला महाविद्यालयाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर येवला महाविद्यालय त्या बाबतीत नेहमीच अग्रेसर आहे. मागे देखील तुम्ही विद्यार्थी कल्याण मंडळ असेल किंवा राष्ट्रीय सेवा योजना असतील, मागच्या 2 वर्षापूर्वी देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण केलं. याचे देखील फोटोग्राफ्स अजूनही माझ्याकडे आहेत. तर तुमची सजगता त्या बाबतीत वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजला असताना पर्यंत यामध्ये फार चांगल्या हिरिरीने भाग घेतात परंतु एकदा का तो नोकरी धंद्याला लागला त्यावेळेला मग त्याचा आणि पर्यावरणाचा कुठलाही संबंध उरत नाही. तो बघतही नाही की झाड पडलंय का वाकलंय का. तोच काय म्हणतो अरे हे झाड फारच आता त्रास द्यायला लागलं, हे जरा कापावं लागेल किंवा याला खालून काहीतरी आग लावा म्हणजे हे पडून जाईल, ते जळून जाईल. असं काहीतरी उद्योग आपला सुरू होता आणि मात्र आपण झाडं लावण्याच्या बाबतीत मग मागे राहतो. तर असं करायला नको खरं तर. मग आता जर आपण स्वयंचलित वाहनांचा वापर जर मर्यादित ठेवला, आता येवला शहरामध्ये किती विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या मोटरसायकल आहेत किंवा मोपेड आहेत, विद्यार्थ्यांकडे छोटीशी स्कूटी वगैरे आहेत. तर ह्या प्रत्येकाने हा विचार जर केला तर ह्या मोटरसायकल किंवा स्कूटी किंवा याच्यापेक्षा तुम्ही जर स्वतःची जर सायकल वापरली तर तुमचं एक योगदान त्याच्यामध्ये होऊ शकेल की तुम्ही काय केलं की वायू प्रदूषणाला एक प्रकारे तुम्ही रोकथाम केली, त्याच्यावरती उपाय तुम्ही स्वतःच शोधला. कारण मला नाही वाटत येवला शहरामध्ये जास्तीत जास्त लांब शहरातला भाग म्हणतो जास्तीत जास्त 3 किलोमीटरच्या लांब किंवा 5 किलोमीटरच्या लांब त्याच्यापेक्षा जास्त लांब कोणीतरी राहत असावं. कारण येवलाचा 5 किलोमीटरचा परिघाचा जर विचार केला तर कॉलेजपासून जास्तीत जास्त 5 ते 7 5 किलोमीटर पर्यंत मॅक्झिमम मुलंही राहत असावी आणि त्यांना 5 किलोमीटर येण्यासाठी मोटरसायकल किंवा स्कूटीची किंवा मोपेडची आवश्यकता नाही. त्यांनी जर स्वतःची सायकल आणली तर मला वाटतं ते आपण टाळू शकतो. बऱ्याच अंशी आपण वायू प्रदूषण टाळू शकतो.
आता बघा अजून एक उपाय त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. मी मुद्दामून लगेच उपायांकडे येतोय कारण मग जास्त वेळ आपला होत जाईल. पुन्हा मग आपल्याला पुढचेही पॉइंट बघायचे की आता आपले जे म्हणजे आपल्याला जर बाहेर कुठे जायचं असेल तर आपण एकट्याने गाडी न नेता आपण काय करायचं, 4 लोकांना बरोबर म्हणजे ज्यांना त्याच बाजूला जायचं. समजा आता एक उदाहरण आहे की समजा आता नाशिकवरून बरेचसे आता कोलते सर आहेत, वनारसे सर आहेत किंवा आमचे मित्र अजून इतरही मित्र आहेत की जे नाशिकहून येवल्याला रोजच्या रोज येतात. मग आता ह्या प्रत्येकाने असं ठरवलं की नाही मी प्राध्यापक आहे, मला भरपूर पगार आहे, तर मी माझी स्वतःचीच गाडी एकट्याची गाडी घेऊन येईल, दुसऱ्या कोणाला बसू देणार नाही. काय होईल, प्रत्येकाला पेट्रोलचा खर्च वाढणार, प्रत्येकाला डिझेल खर्च वाढणार, ती गोष्ट तर झालीच, परंतु वायू प्रदूषण किती झालं. ठीक आहे, त्यापेक्षा काय केलंय की 5 जणांनी एकाच गाडीत जर आलं तर त्यावेळेला काय होतंय की ते शेअरिंग पण होतंय, तुमची खर्चाचीही बचत होते आणि त्या निमित्तानं वायू प्रदूषणाला सुद्धा तुम्ही काय करताय, रोकथाम किंवा अटकाव त्या ठिकाणी करताय. हे चांगलं एक उदाहरण आपल्याला सांगताय. त्यानंतर वायूमध्ये म्हणजे हवामानामध्ये जर सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड यासारख्या विषारी वायूंचं जर प्रमाण वाढलं तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. काय काय परिणाम होतात हे देखील इथे थोडस तुम्हाला बघायला मिळेल. थोडस ही इमेज मला नाही वाटत तुम्हाला एवढी चांगली दिसेल कारण ती फुल स्क्रीन केल्याशिवाय दिसणार नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता वायू प्रदूषणामुळे सगळ्यात मोठा जर कुठला प्रॉब्लेम निर्माण झाला असेल तर तो झालाय जागतिक तापमान वाढ. याच्याविषयी भरपूर विवेचन हे आधीही झालेलं असावं, त्यामुळे मी फारसा वेळ त्याच्यामध्ये घेणार नाही. परंतु अतिशय महत्वाचा इश्यू आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध असणारा असा हा विषय आहे, त्याच्यामुळे याला टाळून चालणार नाही. ज्या वेळेला आपण पर्यावरणीय जागृती म्हणतो, पर्यावरणाच्या बाबतीत सजगता म्हणतो, तर त्याच्या समस्येमधली एक समस्या सगळ्यात महत्वाची जर कुठली असेल तर ती ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ ही आहे. आता जागतिक तापमान वाढ कशा पद्धतीने होते, का होते, या संदर्भातली काही माहिती थोडक्यात आपण बघतो आहोत. तर जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, हा सगळ्यात महत्वाचा विषय त्याच्यामध्ये येतो. तर जगाचं तापमान वाढत चाललं. तर जग म्हणजे काय, तर जग म्हणजे आपल्यासाठी पृथ्वी. पृथ्वीचं जे सरासरी तापमान आहे ते सरासरी तापमान दिवसेंदिवस काय होत चाललंय, वाढत चाललंय. आता हे सरासरी तापमान हे जर एक 10 वर्षामध्ये जर 1 डिग्री वाढलं तरी सुद्धा फार प्रचंड मोठा परिणाम हा आपल्या पृथ्वीच्या एकूण सजीव सृष्टीवर होणार आहे आणि फार झपाट्यानं हे पृथ्वीचं जे सरासरी तापमान आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं तुम्हाला दिसेल. मग आता याच्यामुळे ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होत चाललेल्या आपल्याला पुढे जाणवतील. अजूनही तितक्या जाणीवपूर्वक म्हणजे फार मोठ्या समस्या आपल्याला जागतिक तापमान वाढीच्या दिसत नाहीयेत, पण या पुढे मात्र पुढच्या दशकामध्ये किंवा त्या पुढच्या दशकातल्या काही उर्वरित भागामध्ये आपल्याला याच्या समस्या फार तीव्र स्वरूपात, भयंकर स्वरूपात आपल्याला जाणवतील, याबद्दल कुठलंही दुमत नाही. का हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ होते, तर त्याचा प्रमुख जर परिणाम किंवा कशाचा जर असेल तर तो आहे हरितगृह परिणाम. त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हटलं जातं. आता ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितगृह परिणाम म्हणजे काय, सो द वॉर्मिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर बाय द ट्रॅपिंग ऑफ लॉंग वेव्ह रेडिएशन being radiated to space. The gases most responsible for this effect are water vapor and carbon dioxide. बरोबर, ग्रीन हाऊस इफेक्ट. आता मला वाटतं याच्या पुढची जी स्लाइड आहे ती त्याच्या संदर्भातली आहे, त्याच्यातनं तुम्हाला अजून चांगलं ते समजून येईल. पण आता जी सूर्याकडनं जी येणारी उष्णता आहे ना आपल्याकडे, तर ती लघुलहरी मार्फत किंवा लघुलहरींच्या स्वरूपात ती आपल्यापर्यंत येते. एकदा का ती पृथ्वीच्या वातावरणामध्ये आली आणि पृथ्वीला तिने थोडीशी उष्णता तिने दिली, पृथ्वीकडनं जाणारं जे परत परावर्तित होणारी जी ऊर्जा आहे ती मात्र कोणत्या स्वरूपात होते, तर ती लॉंग वेव्ह म्हणजे दीर्घ लहरींच्या स्वरूपात होते. आता या पृथ्वीच्या वातावरणामध्ये असे काही वायू आहेत की जे वायू काय करतात, स्वतःमध्ये जी उष्णता आहे ती उष्णता शोषून घेण्याचं काम ते करत असतात. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा वायू जर कुठला असेल तर तो आहे कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं मूळ तत्व काय आहे की तो उष्णता धारण करतो किंवा उष्णता शोषून घेतो. ठीक आहे, त्याचबरोबर बाष्प, जे पाण्याचं बाष्प जे आहे त्या बाष्पाचा देखील समावेश हा त्याच्यामध्ये करावा लागेल की बाष्प देखील काय करतो, उष्णता स्वतःमध्ये सामावून ठेवतो.
आता ज्या वेळेला शेतीच्या भागामध्ये जर आपण गेलो, समजा एखाद्या शेतामध्ये जे चांगला प्रगतिशील शेतकरी असेल आणि त्याने नवीनच काहीतरी फुलांच्या जाती त्याने शोधून काढलेल्या आहेत, थंड हवामानामध्ये समजा तर शेती करतोय अशा भागामध्ये तुम्ही गेलात की ज्या भागामध्ये खरं तर ती फुलं येत नाही, परंतु त्याला त्या फुलांना वाढीसाठी जास्त उष्णतेची आवश्यकता असते. मग अशा भागामध्ये तो काय करतो, एक शेड निर्माण करतो, म्हणजे ग्रीन हाऊस निर्माण करतो. आता ग्रीन हाऊस म्हणजे काय की अशा पद्धतीने एक शेड निर्माण करतो की येणारी उष्णता सूर्याची ती आतमध्ये येऊ शकेल, परंतु त्या खोलीतनं किंवा त्या जे शेड आहे त्या शेड मधल्या पुन्हा उष्णता बाहेर जाऊ शकणार नाही. तर हे जे येणारी ऊर्जा येणार, परंतु त्या ऊर्जा ही बाहेर जाऊ शकणार नाही, यालाच आपण काय म्हणणार, तर यालाच आपण म्हणतो ग्रीन हाऊस इफेक्ट. यालाच आपण काय म्हणतो, हरित गृह वायूचा होणारा परिणाम. म्हणजे इथे काय होणार आहे, उष्णता ही खालच्या खालीच साचून राहणार. ठीक आहे. तर असंच कुठेतरी याच्या बाबतीत देखील होत आहे. म्हणजे जे आपण पृथ्वीचं वातावरण म्हणतो, तर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाबतीत देखील असं होत आहे की पृथ्वीचं वातावरण काय करतंय, तर या वातावरणामधले जे हे हरितगृह वायू आहेत, त्या हरितगृह वायू काय करतायत, ही जी उष्णता आहे ती शोषून घेण्याचं काम करतात. आता हे वायू जे आहेत ते इतर वेळेला ते फार महत्वाचे वायू, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूला आपण इतकं नावं ठेवतो, इतकं म्हणजे अगदीच तो कल्प्रिट आहे किंवा व्हिलन आहे अशा स्वरूपामध्ये त्याच्याकडे आपण बघतो. परंतु आपण जर काळजीपूर्वक जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईड हा वायू हा रात्रीच्या वेळेला तो वायू उपलब्ध आहे म्हणून आपण जिवंत आहोत किंवा म्हणून आपल्याला व्यवस्थित जीवन आपलं व्यतीत करता येतं. नाहीतर असं झालं असतं की दिवसाचं तापमान हे समजा आता 30 डिग्री 35 डिग्री पर्यंत टेम्परेचर आहे, तर दिवसाचं तापमान हे 30 डिग्री 35 डिग्री आणि रात्रीचं तापमान उणे 30 डिग्री उणे 35 डिग्री, म्हणजे होणारा फरक हा जवळपास 60 ते 70 डिग्री सेल्सिअस इतका फरक राहिला असता. तुम्ही मला सांगा की किती जीव किती सजीव याच्यामध्ये तग धरून राहिले असते. आपण स्वतः तरी जिवंत राहिलो असतो का, की दिवसाचं तापमान 35 डिग्री आणि रात्रीचं डायरेक्ट -35 डिग्री, एवढा तापमानातला बदल आपण सहन करू शकलो असतो का? अजिबात नाही. तर म्हणूनच मग निसर्गाने काय केलं की अशा प्रकारचे वायू निसर्गाने आपल्याला दिले. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे. हा वायू काय करतो, तर उष्णता धारण करतो, उष्णता शोषून घेतो आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला सूर्य नाही तरी देखील उबदारपणा राहतो. रात्रीचं टेम्परेचर अगदी मायनसमध्ये जात नाही, त्याच्यामध्ये 5-10 डिग्रीचा किंवा 20 डिग्रीचा फरक मॅक्झिमम होऊ शकेल, पण त्यापेक्षा जास्त फरक तिथे होत नाही. याच्या मागचं महत्वाचं कारण हा उपलब्ध असणारा वायू, ज्याला आपण म्हणतोय कार्बन डायऑक्साईड वायू. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू किती महत्वाचा आहे वातावरणामध्ये सजीव सृष्टीसाठी हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. परंतु आता महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे की ह्या वायूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मग आता जर याचं प्रमाण वाढलं तर काय करणार हा बिचारा, याला फक्त काय पाहिजे, तर उष्णता पाहिजे, त्याला खायला एकच गोष्ट लागते, काय उष्णता. मग आता त्याचं आकारमान वाढत चाललं तर त्याची भूक पण वाढणार, मग तो जास्तीत जास्त उष्णता धारण करणार. मग ही उष्णता ही फक्त रात्रीच्याच वेळेला नाही तर दिवसाच्या वेळेला जाणवणार. त्याच्यामुळे पृथ्वीचं जे सरासरी तापमान आहे ते सरासरी तापमान कुठेतरी दिवसेंदिवस वाढत जाताना तुम्हाला आढळेल. आणि यालाच आपण काय म्हणतो, तर ग्रीन हाऊस इफेक्ट असं आपण म्हणतो. याच्याबरोबरच त्याचा सख्खा भाऊ म्हणजे बाष्प, की बाष्प देखील काय करतं, स्वतःमध्ये उष्णता संवहन घेतं आणि त्याच्यामुळे उबदारपणा हा वातावरणामध्ये राहतो. परंतु बाष्पाचं प्रमाण वाढलं की त्यावेळेला उबदारपणा देखील वाढत जाणार. आता ग्लोबल वॉर्मिंगचे काय काय परिणाम होतात हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं. आता ही एक फिगर तुम्हाला दिसते बघा. आता मी तुम्हाला म्हटलं की कार्बन डायऑक्साईडचं किती प्रमाण वाढत चाललेलं आहे, तर साधारण 2001 मधली ही आकडेवारी तुम्हाला इथे दिसते आणि 2100 ची आकडेवारी ह्या ठिकाणी इथे दिसते. बरोबर. म्हणजे काही कालांतरामध्ये चढ उतार हे होत होते मान्य, परंतु गेल्या काही दशकामध्ये हा प्रचंड वेगाने कार्बन डायऑक्साईड वायू तुम्हाला वाढलेला दिसतो. त्याच्यामध्ये तो कमतरता कधीच झालेली दिसत नाही. त्या अगोदर काय होतं की उंच सकल असा हा डोंगराळ प्रदेशासारखा भाग इथे तुम्हाला दिसतो. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं कमी झालं. पण इथे मात्र जेव्हा हा भाग जेव्हा आपण बघतोय तर इथनं म्हणजे 19व्या शतकाचा जर विचार केला आपण, 19व्या शतकापासून मात्र तो प्रचंड वेगाने वाढत गेलेला तुम्हाला दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये कमतरता ही झालेलीच नाही. आणि मग त्यामुळेच पृथ्वीवरचं जे तापमान आहे
त्या पृथ्वीवरचं तापमान हे दिवसेंदिवस किती वेगाने वाढत जाणार या संदर्भातला IPCCचा जो रिपोर्ट आहे तो त्यालाच ग्राह्य मानला गेला आणि त्याच्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर झाल्या. मग आता ह्या वेगवेगळ्या कारणांना आपल्याला हे वायू हे वातावरणात मिसळत जातात, त्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं तुम्हाला इथे दिसतात की काही कारखानदार असतील किंवा प्रक्रिया उद्योग असतील तर त्यांच्या मार्फत, वाहतुकीमार्फत, काही व्यवसायांमार्फत, घरगुती याच्या मार्फत, शेतीच्या मार्फत देखील मोठ्या प्रमाणावरती वायू प्रदूषण हे होत असते. तर याचा फार डिटेल अभ्यास करता येईल, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाही म्हणून पुढे होतोय. ग्लोबल वॉर्मिंगचे काय परिणाम होतील हे फार बघणं फार महत्वाचं आहे. बघा आता इथे कदाचित तुम्हाला दिसत असावं, मी एकदा फक्त स्क्रीन थोडीशी मोठी करून दाखवायचा प्रयत्न करतो, बघूया ती होते का. मला वाटत की होते असं. स्क्रीन मोठी झाली बोलतो सर, झाली सेम आहे ना? ओके ठीक आहे ठीक आहे ओके. ठीक आहे, असंही तुम्हाला दिसत असेल की इथे हे ग्लेशियर दाखवले बघा. उपसला ग्लेशियर आहे अर्जेंटिनातलं. हे ग्लेशियर म्हणजे काय, तर त्याला आपण हिमनदी असं म्हणतो. ठीक आहे, हिमनदी म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बर्फाचं आच्छादन असतं. 1928 मधली ही स्थिती होती. सगळीकडे बर्फ दिसतो, पांढरा स्वच्छ असा बर्फ सगळीकडे तुम्हाला दिसतं. अगदी थोड्या प्रमाणात इथे जमिनीचा भाग हा फक्त इकडे डोंगराचा थोडासा भाग, पर्वताचा भाग तुम्हाला इथे दिसतो. त्याच ठिकाणचं 2004चा हा फोटोग्राफ आहे बघा. आणि इथे काय बदल झाला हे तुम्ही अनुभवू शकता. बर्फाचं नामोनिशाण इथे राहिलेलं नाही, कुठेच बर्फ नाही. अगदी फक्त ह्या उंच जी शिखरं आहेत त्या शिखरांवरतीच थोडाफार बर्फ फक्त आपल्याला दिसतोय. बाकीचा बर्फ कुठे गेला? बाकीचा सगळा बर्फ वितळला. ठीक आहे, आणि याद्वारेच पुढे काय होणार आहे तर सी लेवल राईज म्हणजेच जी समुद्राची जी पातळी आहे ती पातळी ही दिवसेंदिवस वाढणार आहे. कारण हा जो वितळलेला बर्फ आहे याचं पाणी हे नद्यांद्वारे शेवटी कुठे जाणार आहे तर समुद्रामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ही वाढणार आहे. हा फार प्रचंड मोठा परिणाम हा आपल्या वातावरणावरती, आपल्या नैसर्गिक पर्यावरणावरती झालेला आपल्याला दिसून येतो. ग्लेशियर्स ज्या आहेत म्हणजे हिमनद्या ज्या आहेत तर दिवसेंदिवस त्या छोट्या बनत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्याकडे दुष्काळाची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे किंवा अतिवृष्टीच्या समस्या सुद्धा आपल्याकडे वाढत चाललेल्या आपल्या दिसून येतात. कारण काय होतंय की पावसाचं पाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर बाष्पीभवनाचं प्रमाण वाढतं आणि त्याच्याद्वारे पावसाचं प्रमाण वाढतं. परंतु पाऊस हा अति जास्त पाऊस कमी वेळात जर पडला तर तो फारसा फायदेशीर नसतो, हे प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला. मग असंच अवेळी आणि कमी कालावधीत जास्त पाऊस अशी स्थिती आपल्याकडे नेहमीच आता बघायला मिळायला लागली. पाऊस हा अगदी व्यवस्थितरित्या डिस्ट्रीब्यूट झालेला असला पाहिजे, वितरित झालेला असला पाहिजे, पण तसं दिसत नाही. आता हे गंगोत्री ग्लेशियर सगळ्यात गंगा नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला त्याचा हा एक फोटोग्राफ आहे. 2001 पर्यंतची आकडेवारी इथे उपलब्ध आहे. किलोमीटरमध्ये हे स्केल दिलेलं आहे. 1780 मध्ये हे ग्लेशियर कुठे होतं, त्याच्यानंतर 1935 मध्ये ते कुठे आलं, 1956 मध्ये, 64 मध्ये, 71 मध्ये आणि 2001 मध्ये. आत्ताची त्याची स्थिती जर बघितली तर ती इथे कुठेतरी असेल. म्हणजे आत्ताचं माझ्याकडे आकडेवारी किंवा आत्ताचा फोटो माझ्याकडे नाही म्हणून तो तुम्हाला दाखवता नाही आला मला. परंतु 2021 ची स्थिती ही इथे कुठेतरी असणार. म्हणजे काही दिवसानंतर हे गंगोत्री ग्लेशियर जे आहे ते नामशेष होईल, दिसणारच नाही. आणि मग गंगोत्री ग्लेशियर जर गेलं तर गंगा नदी तरी टिकेल. जर गंगा नदी जर नाही टिकली तर गंगेवर उपलब्ध असणारे जे व्यवसाय आहेत किंवा गंगेच्या पाण्यावरती जगणारी जी लोक आहेत त्या लोकांचं काय. जर उत्तर प्रदेश, बिहार याच्यासारखी जर ज्या ज्या भागातनं ही गंगा नदी वाहते त्या भागामध्ये जर आपण विचार केला किंवा ज्या हिमालयन नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचा जर विचार केला तर प्रामुख्याने शेती आणि पाण्यावरती, ह्या नद्यांच्या पाण्यावरती अवलंबूनच ते लोक आहेत. दाट घनदाट अशी लोकसंख्या तिथे आहे, लोकसंख्येची घनता प्रचंड आहे. या लोकांचं काय होणार जर ह्या नद्या अस्तित्वातच राहिल्या नाही तर आपण जायचं कुठे, आपण खायचं काय, आपण पिकवायचं काय, या सगळ्या समस्या तिथे निर्माण होणार आहेत.
थोडंसं नॉईज पोल्युशनच्या बाबतीत बोलूया आणि मग मी थोडंसं विराम देणार आहे, कारण आता बराचसा वेळ पण झालेला आहे. नॉईज पोल्युशन म्हणजेच एक वाढत जाणारं एक मोठं प्रदूषण आपल्याला सांगता येईल की नॉईज पोल्युशन म्हणजेच काय की ध्वनी प्रदूषण. आता आवाज आणि ध्वनी याच्यामध्ये किंवा इंग्लिशमध्ये सांगूया आपण की साऊंड आणि नॉईज याच्यामध्ये थोडासा फरक. साऊंड म्हणजे जो प्लेजर साऊंड आहे, म्हणजे ज्याच्याने आपल्याला कुठलाही त्रास होत नाही त्याला आपण साऊंड म्हणणार. परंतु ज्याच्याने आपल्याला त्रास झाला तर त्याला आपण काय म्हणणार, नॉईस, म्हणजे गोंधळ. ठीक आहे, अगदी मी मोठ्याने बोलायला लागलो, अगदी प्रचंड मोठ्या आवाजात मी बोलायला लागलो, अगदी 4-5 लाऊड स्पीकर लावल्यासारखं जर मी बोलायला लागलो तर तो आवाज तुम्हाला सहन होणार नाही आणि त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार, नाही बाबा हे सर काय बोलतात तर काही खरं नाही, त्यांचं लेक्चर नको ऐकायला. ठीक आहे, का? कारण ते पोल्युशन झालं, ते एक प्रदूषण. आता जर WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या म्हणण्यानुसार 65 डेसिबल, डेसिबल हे त्याचं युनिट आहे, तर 65 डेसिबल पर्यंतचा जो आवाज आहे तो ठीक आहे, म्हणजे आपण त्याला सहन करू शकतो. पण त्याच्या वरचा जो आवाज आहे त्याला त्यांनी काय म्हटलं, नॉईस असं म्हटलं. म्हणजे 65 डेसिबलच्या वर जर आवाजाची पातळी गेली तर त्याला आपण नॉईस म्हणणार. टू बी प्रिसाइज, नॉईज बिकम्स हार्मफुल व्हेन इट इज एक्सीड्स 75 डेसिबल्स. म्हणजे 75 dB पेक्षा जास्त जर आवाज वरती पुढे गेला तर त्यावेळेला मात्र तो जास्तीत जास्त हानिकारक असू शकतो. आणि 120 dBच्या पुढे जर गेला तर तो अतिशय पेनफुल, म्हणजे प्रचंड त्रास त्याच्यापासून होऊ शकतो. हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. तर साधारणतः ह्या काही आकडेवारी आहेत की ज्याच्यामध्ये आपण जे श्वसन करतो तर त्याला 10 dB आहे. विस्परिंग म्हणजे हळूहळू जर गोष्टी करत असलो, कानामध्ये बोलत असलो तर त्याला 15 गोष्टी आहेत. टाईपरायटिंग जे आहे मशीन, त्याचा आवाज जवळपास 50 dBचा आहे. लाऊड कॉन्व्हर्सेशन, मोठ्याने बोलण्याचा आवाज 70 dB आहे. जर कुत्रे ओरडत असेल तेही 17 dB पर्यंतचा त्याचा आवाज येतो. कार किंवा बाईक याचं जर जात असतील मोठ्याने आवाज करत तर तो 90 डिग्री आहे. जवळून जर एखादी रेल्वे गाडी गेली तर 110 डेसिबल आहे. जेट प्लेन जर गेले तर 120 आहे. जर विजा कडकडल्या तर तो देखील आवाज 120 dB पर्यंत असतो. आणि ज्वालामुखीचा उद्रेक मात्र महाप्रचंड असतो, तो 190 dB. त्याच्या जवळ जर एखादा असेल तर हमखास बहिरा होतो. ठीक आहे, तर याचे काही आपल्याला इफेक्ट्स बघायला मिळतील. इरिटेशन होतं, म्हणजे माणसाची चिडचिड होणं, म्हणजे अगदी लवकर माणूस चिडणं. जो माणूस सतत गर्दी गोंगाटामध्ये राहतो तो लवकर चिडतो. ठीक आहे, म्हणजे जे पोलीस बांधव जे आहेत तर ते चिडण्यामागचं महत्वाचं कारण हेच आहे की त्यांना नॉईज, सतत ते ध्वनीच्या याच्यामध्ये असतात, सतत काही ना काही आवाज त्यांना सहन करावे लागतात आणि जेणेकरून ते इरिटेट होतात. नर्वसनेस म्हणजेच माणूस हा नर्वस होणं, म्हणजे त्याला निराशावादी बनणं किंवा झोप न लागणं, ब्लड प्रेशर वाढणं किंवा स्ट्रेस लेवल वाढणं, म्हणजे त्याची चिंता वाढणं, ताणतणाव वाढणं, या काही गोष्टी ह्या नॉईजच्या बाबतीत आपल्याला सांगता येतात. पुढे वॉटर पोल्युशन देखील आहे, परंतु मला वाटतं वेळ बराच झालाय. तर बोलते सर काय कसं करायचं सांगा, म्हणजे थांबवायचं लेक्चर. ओके, मग मी डायरेक्ट शेवटच्या माझ्या स्लाइडला येतो की सजेशन्स मध्ये थोडस आपण ह्या एका चित्राकडे बघूया. हे चित्र आहे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. खरं तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट साठीचा हा सिम्बॉल आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. जर आपल्याला शाश्वत विकास करायचा असेल तर त्यासाठी ही 3 सूत्रे आपण राबवली पाहिजे. रिड्यूस म्हणजे कमी वापर, रियूज म्हणजे पुनर्वापर आणि रिसायकल म्हणजे पुनर्नवीकरण करून त्याचा वापर. म्हणजे एखादी गोष्ट जर आता पूर्वीच्या काळातलं जर उदाहरण म्हटलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या कमी स्वरूपात आपण वापरत होतो. म्हणजे अगदी घरामध्ये तेल जरी वापरायचं तर अगदी थोडंसंच तेल पूर्वी आणत होते. जर तुम्ही आई वडिलांना किंवा आजी आजोबांना विचारा, अर्धा किलो किंवा 1 किलो तेल म्हणजे फार झालं महिन्याभरासाठी. पण आज आपल्याला 2-2, 4-4 किलो तेल जरी खातो आपण तरी कमीच पडतो. पण इथे आता हे तेलाचं उदाहरण जाऊ द्या, पण इतर बाबतीत सुद्धा आपण काय केलं पाहिजे, जे नैसर्गिक संसाधनं आहेत तर त्याचा रिड्यूस म्हणजेच त्याचा वापर कमी केला पाहिजे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी त्याचा पुनर्वापर देखील आपण केला पाहिजे. जसं पाणी आहे, पाण्याचा एकदा वापर झाल्यानंतर आपण ते पाणी फेकून न देता त्याच्यावरती थोडाफार प्रक्रिया करून त्या पाण्याचा आपण पुन्हा वापर केला पाहिजे. आणि काही बाबतीमध्ये काही जे नैसर्गिक संसाधनं आहेत तर ती पुन्हा नवीन निर्मिती त्याची करून तर त्याचा परत रिसायकल करून पुन्हा त्याचा वापर केला पाहिजे. तरच काय होऊ शकेल तर शाश्वत विकास होऊ शकेल. भविष्यामध्ये ही संसाधनं जी आहेत ती
राहू शकतील. अशा प्रकारचा घाण कचरा आपल्याला पर्यावरणामध्ये टाकायचं नाहीये. पुढच्या पिढीने आपल्याला शिव्या नाही दिल्या पाहिजे, पुढच्या पिढीने आपल्याला नावं नाही ठेवली पाहिजे, पुढच्या पिढीने आपल्याला असं म्हटलं पाहिजे आमची मागची पिढी चांगली होती ज्यांनी आमच्यासाठी हे ठेवलं. महात्मा गांधींचं एक फेमस असं कोट आहे, अर्थ प्रोव्हाइड्स और नेचर प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड्स. म्हणजेच काय की पृथ्वी किंवा निसर्ग हा प्रत्येक मानवाच्या गरजा पूर्ण करण्याकरता त्याच्याकडे गोष्टी आहेत किंवा तो सगळ्यांचं समाधान करू शकेल, परंतु प्रत्येकाचे जो स्वार्थ आहे तो स्वार्थ मात्र तो पूर्ण करू शकणार नाही. म्हणून आपण स्वार्थी बनायचं नाहीये. नक्कीच आपण संसाधनांचा वापर करायचा आहे, पण तो वापर करताना कुठेतरी आपण भान हे ठेवलं पाहिजे. काहीतरी आपण पर्यावरणाचे, आपल्या समाजाचे, आपल्या देशाचे काहीतरी देणं लागतो, या पृथ्वीचं आपण काही देणं लागतो हे प्रत्येकाने ठासून ठेवा मनामध्ये. एक झाड तरी किमान 1 वर्षात लावा, प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी किमान 1 झाड लावा. हे जरी सूत्र तुम्ही पाळलं तरी देखील ह्या पर्यावरण दिनाचं साफल्य झालं. हे जे काही आपण वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करतो तर याचं कुठेतरी फलित झालं असं आपल्याला सांगता येईल. मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयीन परिवाराचे सर्व प्राध्यापकांचे प्राचार्य डॉक्टर कमे सर, त्याबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व विद्यार्थी ज्यांनी इतक्या वेळ माझं ऐकून घेतलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण सचित्र अशा पद्धतीचं आपलं सादरीकरण खूप आनंददायी आणि माहितीपूर्ण अशा स्वरूपाचं होतं. पर्यावरणातील सर्व प्राणी, पशु, पक्षी, कीटक यांचं अन्न साखळीतील महत्व, त्यांच्या जैविक घटक निर्माण करण्यातील त्यांचं प्रत्येकाचं कार्य, त्यानंतर जलावरण, शिलावरण, वातावरण या सर्वांना मिळून असलेलं पर्यावरण, या पर्यावरणामध्ये प्रदूषणामुळे होत असलेली हानी, या सगळ्यांचा आपण आढावा घेतला आणि त्यासाठीचे काही उपाय जे आहेत ते देखील आपण सांगितले. माणूस जर स्वार्थी बनला तर निसर्ग किंवा पर्यावरण आपल्या या गरजा पूर्ण निश्चित करू शकणार नाही. माणसाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे, पण स्वार्थ पूर्ण करण्याची क्षमता या निसर्गामध्ये नाही. आणि 1 झाड किमान 1 वर्षात जर लावलं तर निश्चितच आपण या सगळ्या पर्यावरणाच्या हानीला आणि त्यातून होणाऱ्या दुष्परिणाम टाळू शकतो, असा संदेश देखील आपण आपल्या आजच्या या व्याख्यानातून दिला. आमच्या विद्यार्थ्यांना जे 5 किलोमीटरच्या आत राहतात त्यांनी सायकलवरती महाविद्यालयात आलं तरी देखील एक खूप मोठं काम पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने होऊ शकतं. अगदी अशा साध्या साध्या घटनांमधून आणि साध्या साध्या कृतींमधून पर्यावरण रक्षण, पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन शक्य आहे. हा आपल्या आजच्या व्याख्यानाचा एक महत्वपूर्ण धागा होता आणि ते सर्वांना शक्य आहे अशाच गोष्टी आपण सांगितल्यात. आपले पुनश्च एकदा मनपूर्वक आभार आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या सगळ्यांचे सन्मित्र, भूगोलशास्त्राचे अभ्यासक आणि ज्यांच्या व्याख्यानामधनं त्यांची पर्यावरणाविषयी असलेली तळमळ आणि निसर्गाविषयी त्यांना असलेली ओढ आपल्या निदर्शनास आलेली आहे, ते आपल्या सगळ्यांचे सन्मित्र आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राकेश पाटील सर यांनी अतिशय वास्तवदर्शी आणि ज्याला आपण काय म्हणतो की जनजागृती करण्यासाठी हे व्याख्यान अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे. मी नेहमी असं म्हणत असतो की व्याख्यान हे परिवर्तनासाठी खूप महत्वाची गोष्ट ठरत असते आणि जे येवल्यामध्ये राहिलेलं आहे, येवल्याचा परिसर ज्यांना माहिती आहे आणि येवल्यातला निसर्ग ज्यांनी अनुभवलेला आहे त्यांना या सगळ्या परिसराची ओळख असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टीची अधिक नैसर्गिक, कुठल्या गोष्टींची अधिक निकड आहे हे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या व्याख्यानामधून सांगितलेलं आहे. आपल्या महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी प्रथमतः कोलते सरांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी प्रास्ताविकामधून खूप चांगली माहिती सुरुवातीलाच दिली आणि या व्याख्यानाची नांदी जणू काही या व्याख्यानाची एक साखळी सरांच्या हातामध्ये दिली आणि त्यांनी ते अतिशय
सुंदर पद्धतीने गुंफलेली आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय करून देणारे आपल्या महाविद्यालयाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर कन्नोड सर यांनीही पाहुण्यांचा परिचय करून देत असताना त्यांच्याविषयी जे सांगितलेलं होतं ते आपल्या सगळ्यांना पटलेलं आहे. प्राध्यापकाची ओळख ही त्याच्या ज्ञानामध्ये झाली पाहिजे आणि ज्ञान आणि संस्कार या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. आपण या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यार्थी हाच केंद्रीभूत मानतो आणि मग आपलं ज्ञान जर त्याला अधिकाधिक त्याच्यापर्यंत पोहोचलं तर मला वाटतं खूप चांगली गोष्ट होऊ शकते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक डॉक्टर धनगर सर, जे आभार प्रदर्शन करणार आहे ते माझे सन्मित्र प्राध्यापक के बच्चव सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिवाजीराव गायकवाड सर, शैक्षणिक पर्यवेक्षक अरुण वनारसे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वैभव सोनवणे सर, नॅपच्या कोऑर्डिनेटर मनीषा गायकवाड मॅडम, आमचे वरिष्ठ लिपिक PM बागुल सर, या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित सगळे विद्यार्थी, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी जरी मराठीचा प्राध्यापक असलो पण मला पर्यावरणाविषयी विशेष रुची आहे, जागरूकता आहे. आजचं व्याख्यान त्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरलं की सरांनी पर्यावरणाविषयी तर माहिती दिली, पण पर्यावरण वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, पर्यावरणाची ही जी जाणीव आहे ही आपण कशी जागृत ठेवली पाहिजे. आणि हे सगळं सांगत असताना उपाय सांगितल्यामुळे आपल्या मनामध्ये एक नेहमी अशी भावना येते की आज जो आपण या कोविड सिच्युएशन मध्ये जो ऑक्सिजन आपण विकत घेतो आहे आणि भविष्यात ही तर परिस्थिती मला वाटतं अधिक गंभीर बनेल, कारण आपण जर झाडं लावले नाही, पर्यावरणाचं रक्षण केलं नाही, आपण जलप्रदूषण थांबवलं नाही, आपण हे सगळं प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचं साऊंड प्रदूषण थांबवलं नाही तर आपली परिस्थिती खूप वाईट अशा प्रकारची होऊ शकते. आणि त्यामुळे बुद्धिवाद्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असताना ही सगळी जर माहिती चांगली पोहोचवली तर मला वाटतं मुलं त्याने जागृत होतात आणि पर्यावरणाविषयी खूप चांगला विचार करू लागतात. जैव साखळी जी आहे ती कशी तुटते आहे, प्रजाती कशा नाहीशा होत्या आहे, वेगवेगळ्या वनस्पतीची प्रजाती आता नाहीशा होत्या आहे, वेगवेगळे प्राणी आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. आणि मग आपल्याकडे एवढ्या चांगल्या सगळ्या गोष्टी असताना त्याचं जतन करण्याचं काम जसं शासनाचं असतं तसं मला वाटतं व्यक्तीचं असतं. सर, माझे विचार थोडे वेगळे असतात. प्रत्येक गोष्ट शासनावरती अवलंबून राहू नये, आपण स्वतः त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपला काय रोल आहे. म्हणजे सरांनी ते उदाहरण खूप चांगलं दिलं, शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात. खरंय, म्हणजे मग आपण हा विचार केला पाहिजे की मला या सगळ्या पर्यावरणाच्या जागृतीमध्ये मला काय रोल करता येईल, मला किती झाडं लावता येतील, मला ही जैव साखळी अबाधित ठेवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, मला काही पाण्याचं प्रदूषण थांबवता येईल का, त्यासाठी काही प्रबोधन करता येईल का, त्यासाठी काही महाविद्यालयाच्या वतीने प्रयत्न करता येतील का, ध्वनी प्रदूषण आपल्याला थांबवता येईल का, जमिनीचा जो आज खूप मोठ्या प्रमाणात ही जी आपण तणनाशक मारतो आहे त्यामुळे जमिनीची सुद्धा खूप धूप होते आहे, जमिनीची पातळी कमी पडते आहे, तिचा कसदारपणा कमी होतो आहे, अनेक रासायनिक खतं आपण टाकतो आहोत त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो आहे. आणि मग हे सगळं जर आम्हाला थांबवायचं असेल तर कुठेतरी तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये ही जाणीव जागृती होणं खूप गरजेचं आहे. खरं तर वेळ खूप झालेला आहे त्यामुळे जास्त दीर्घ काही बोलत नाही, पण पुणे विद्यापीठाने SYBA साठी हा अभ्यासक्रम नेमलेला आहे. त्या मागची भूमिका ती आहे. आपण 1974 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो. त्याच्या पाठीमागची शासनाची, केंद्र शासनाची, संपूर्ण जगाची भूमिका हीच आहे की आपल्याला जागतिक तापमान थांबवलं पाहिजे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी केलं पाहिजे, शाश्वत विकास आपल्याला केला पाहिजे, जे निसर्गातून जे घटक मिळत आहेत त्याचं पुनर्जीवन केलं पाहिजे, पुनर्भरण केलं पाहिजे. आणि अशी नवीन सगळ्या जर गोष्टी आपण स्वीकारल्या, त्या वास्तव गोष्टी जर स्वीकारल्या तर मला वाटतं पर्यावरण जागृती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. विद्यार्थ्यांमध्ये ती जाणीव जागृत झाली तर ते चांगले झाडं लावू शकतील, वाहनं कमी वापरतील, प्रदूषण कमी होऊ देतील. म्हणजे आपण प्लास्टिकचा वापर तर अतिशय साध्या गोष्टी. म्हणजे मला काही लोक भाजीपाला घ्यायला गेलो तर ते मला अगदी
कंपल्सरी ती पिशवी देतात. पण मी एक गोष्ट ठरवलेली आहे की काही गोष्टी आपल्या स्वतःपासून करायच्या. मी कापडी पिशवी घेऊन जातो आणि त्याला सांगतो की बाबा प्लास्टिकच्या पिशवी काही देऊ नको, शक्यतो म्हणतो. एखाद्या वेळेस तसाच गावात गेलो आणि मग काही घेऊन आलो तर मी समजू शकतो, पण शक्यतो पिशवी नेतो, कापडी पिशवी नेतो आणि त्याच्यामध्येच भाजीपाला आणतो की जेणेकरून आपल्याला प्लास्टिक कमी वापरता येईल. प्लास्टिक कमी वापरलं तर आपण आपल्या मुलांवरती ते संस्कार घडू शकतो, आपल्या विद्यार्थ्यांवरती ते संस्कार घडू शकतो. खरं तर आपण वाहनं सुद्धा खूप कमी प्रमाणात वापरले पाहिजे. सरांनी खूप चांगलं वाहन शेअर केलं पाहिजे, आमचे प्राध्यापक करतात, ही चांगली गोष्ट आहे. सर सायकल वापरली पाहिजे, ही तर मला गोष्ट खूप पटणारी आहे. आम्ही त्यासाठी मुलांना फार, आमचे फिजिकल डायरेक्टर चांगले प्रयत्न करतात. वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही त्याबाबत घेतो मुलांना, की असं सगळं हे तुमच्या व्याख्यानामुळे आमच्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडलेली आहे. आणि तुम्ही जे उपाय सुचवलेले आहे, हे जर उपाय आपण सगळे जर अंमलात आणले तर मला वाटतं मग पर्यावरणाचा आज जो ऱ्हास होतो आहे तो कुठेतरी थांबेल. आपण खारीचा वाटा जर प्रत्येकाने उचलला तर मला वाटतं मग आपण ही जाणीव जागृती केल्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल. सर मी तुम्हाला महाविद्यालय परिवाराच्या वतीने खूप धन्यवाद देतो. अतिशय सुंदर व्याख्यान दिलं, वास्तववादी दिलं पीपीटीच्या माध्यमातून आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने तुमच्याविषयी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती की तुमच्याविषयी खूप ऐकून होतो. मी ऍक्च्युली व्याख्यान ऐकलेलं नव्हतं. आज तो योग जुळून आला. संपूर्ण व्याख्यान अतिशय छानपैकी ऐकता आलं आणि मलाही खूप आनंद झाला की आपल्याकडे एक खूप सूत्र पद्धतीने प्राध्यापक सादरीकरण करतात. याचा मला खूप आनंद वाटला. सर मी तुम्हाला महाविद्यालय परिवाराच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला इथे पूर्ण करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय साक्षेपी शब्दामध्ये सरांनी आपलं अध्यक्षीय मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे. शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा. या अनुषंगाने प्राध्यापकांचे या अशा व्याख्यानांमधील जे शब्द आहेत हे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीची ज्योत पेटवणारे निश्चित ठरतील असं आदरणीय अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांच्या अध्यक्षीय मनोगताचा धागा होता. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा आणि गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी के बच्छाव सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. आदरणीय प्राध्यापक के बच्छाव सर. नमस्कार सर. आवाज येतोय सर? हो सर येतोय. कला वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त आज महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील भूगोल विषयातील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जे परिचित आहे ते आमचे बंधू, आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर राकेश पाटील सर यांनी अतिशय सुंदर आणि अतिशय छान व्याख्यान आमच्या समोर दिलं. पर्यावरणातील होणारे बदल, वायू प्रदूषण असतील, ध्वनी प्रदूषण असतील, या सगळे जे बदल असतात ते सगळ्या बदलांना सरांचा आवाज गेलेला आहे. चर्चाची संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं. येतोय का आवाज सर? हा मधून मधून तुटतोय. बरं, हो येतोय. बोला. पर्यावरणाच्या संदर्भात आपले सर्वांचीच कशी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीत सगळ्यांनी आपण भान ठेवून पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे या संदर्भात सर अतिशय आपण छान मार्गदर्शन केलं. मी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने भूगोल विभागाच्या वतीने आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर व आमच्या सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो की आपण आम्हाला अतिशय छान मार्गदर्शन केलं. पुनश्च आपलं आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे सतत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः नवीन उपक्रम घेऊन येतात, राकेश पाटील सर, आम्हाला सांगायला आनंद वाटेल की गेल्या 1 वर्षात पर्यावरणाच्या संदर्भात सरांची संवेदनशीलता दिसून येते की आम्ही गेल्या 1 वर्षात कमीत कमी 4 ते 5 कार्यक्रम या पर्यावरणाच्या संदर्भात घेतले. विषय वेगळे असतील. आत्ताच आम्ही मागच्या आठवड्यात दर्शन कोकाटे सरांचं या संदर्भात व्याख्यान घेतलं. त्याच्या आधी आमचं विभांडिक सरांचं व्याख्यान झालं. म्हणजे सतत पर्यावरणाच्या संदर्भात जे असतील विद्यार्थ्यांना नवीन नवीन माहिती मिळावी यासाठी आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य व आमचे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रयत्नशील असतात. असे उपक्रमशील प्राचार्य ज्यांनी अध्यक्ष मंतव्यातून वास्तववादी भूमिका व्यक्त केली त्यांचे सुद्धा मी या प्रसंगी आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय गायकवाड सर जे सतत
क्रियाशील असतात, सतत उपक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची विचार विनिमय करतात, असे उपक्रमशील उपप्राचार्य आदरणीय शिवाजी गायकवाड सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आमचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय वनारसे सर, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक वैभव सोनवणे सर, आमच्या महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक आदरणीय डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम, आमचे बागुल सर, तसंच ज्यांनी अतिशय छान सूत्रसंचालन केलं, प्रत्येक कार्यक्रमात अतिशय छान सूत्रसंचालन करतात तसे आमचे मित्र डॉक्टर धनराज धनगर, तसेच ज्यांनी अतिशय छान परिचय करून दिला ते आमचे मित्र डॉक्टर कन्नौर सर, कार्यक्रमाचे आमचे तांत्रिक सहाय्यक व ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय डॉक्टर कोलते सर, भूगोल विभागाचे प्रमुख, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, सर्व कार्यालयीन सेवक तसेच सर्व विद्यार्थी ज्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि या कार्यक्रमातून निश्चितच पाटील सरांनी सांगितलेलं जे काही मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण निश्चितच झाड लावूया आणि झाडाचं रक्षण पण करूया, हा संदेश आजच्या दिनी आपण पाळूया. या प्रसंगी मी पाटील सरांना आपल्या सर्वांच्या वतीने हा शब्द देतो आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. पाटील सर खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. छान झालं, छान झालं. भेटूया. येस सर, येस हा, धन्यवाद. चांगला आहे. छान झालं, खूप छान झाला कार्यक्रम. बोलते सर, पर्यावरणाच्या दिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. शुभेच्छा. सर्वांना पर्यावरणाच्या हार्दिक शुभेच्छा पर्यावरण दिनाच्या. राकेश पाटील सर नमस्कार. हो माय हो हो हो. ओके सर, हा शेड्यूल टाईट आहे का? खूप वेळ केला त्यांनी. हो, हो, हो. चला, आहे thank you, सर, कोणते सर, आहे छान मी. कार्यक्रम झाला. एक JIT कॉलेजला पुन्हा 5 वाजता आहे मालेगावला. हो सर, हो सर, हो सर. आमच्या अगोदर शुभेच्छा, तिथे चांगलं होईल. चला चला, थँक्यू पाटील सर, थँक्यू. अरे वनारसे सर फार शेवटी दिसले बा, अगदी म्हणजे गॉगल नाही, वगैरे. सुरुवातीपासून आहे सर, पण म्हटलं साहित्य तिने ऐकावं थोडस. ते दिसत नाही ना, पण तुम्ही कॅमेरे का बंद ठेवता मला ते नाही कळत. जरा दिसू द्या माणसं. ते बघा आता प्राचार्य साहेबांनी कसं कॅमेरा चालू ठेवलाय तसं तुम्ही जरा कॅमेरा. कॅमेरा चालू केलाय काय? म्हणजे आमचे चेहरे दिसतात, तुमचे चेहरे दिसतात. चला, दिसलं ना आता. जरा घरी आल्यासारखं वाटतं ना त्याच्यामुळे. हो, 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 हो. हो की नाही? एकरूपता वाटतंय. हा, म्हणजे वनारसे सरांचं बा आता किती कसं म्हणजे डेव्हलपमेंट झाली आहे वरच्या भागात. हा? तर ते कळतं ना म्हणून मी जरा. कॅमेरा बंद करतो असे बोलतात तुम्ही, म्हणून कॅमेरा बंद करतो. नाही, पण त्याच्यात आनंद आहे ना सर, तो आनंद तुम्ही घ्यायचा ना, महत्वाची गोष्ट ती आहे. आमच्या भावना त्या महत्वाच्या ना. चला, भेटू मग. हो हो, चालेल सर. ओके ओके, थँक्यू सर. ओके सर, थँक्यू. बाय. कन्नौर सर, बाय. बाय सर, बाय सर. चल.